सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. कार्यक्रम 40 मिनिटे उशिरा सुरू झाला आणि मला आम्हा सर्व सहकाऱ्यांना डेडलाईनची कल्पना आहे. म्हणजे तुम्हाला किती वाजता सर्व नाट्यगृहात पोहोचायचे, त्यामुळे बहुतेक थोडीफार नेहमीपेक्षा थोडी जास्त गतीनेच आपण कार्यक्रम करूया. आज व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. इथे जे आमचे मुख्य जे सत्कारमूर्ती आहेत ते ज्येष्ठ अभिनेते दीपक करंदीकर सर, मॅडम भाग्यश्री देसाई, व्यासपीठावरील आमच्या आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे श्रीराम नामन समन्वयक आहे. आम्ही पुस्तकप्रेमी समूह हा व्हॉट्सअप समूह आहे. व्हॉट्सअपचा आहे. अनेकांचे चेहरे पण बघितले नसतील आम्ही, फक्त सगळे व्हॉट्सअपवर आहे. डॉक्टर संदीप सुरक्षी त्याचे ऍडमिन आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यामध्ये. नंतर सिरीज चीफ दिवसाच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम आपण करतो. आणि विनोद कुलकर्णी तर या सगळ्या कार्यक्रमाला पत्रकार पण आहेत, मसापेचे पण पदाधिकारी आहेत आणि नाट्य परिषदेचे पण पदाधिकारी आहेत, पत्रकार पण आहेत. विविध कारण ते आपल्याला पाठीशी असतात. आणि या पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले उपस्थित आहेत. आज वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत. 2 ओळखीच्या चेहऱ्यांचा आपण सत्कार करणार आहोतच. त्या व्यतिरिक्त सातारा शहरामध्ये गेले काही दिवसापासून जे नाट्यकर्मी आमचे कारकीर्द घडवतात अशा काही लोकांचा सत्कार आपण या सत्कारमूर्तीच्या हस्ते पण करणार आहोत, जे पुढे इथे बसलेले आहेत. गेले कित्येक वर्ष ते सातारा आणि रंगभूमीची एकदम निरपेक्षपणे सेवा करतात. असे काही समोर आहेत. अजून एक राजकीय सत्कार करणार आहोत. थोडक्यात आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की पहिल्यांदा सत्कार होईल, नंतर बाकीच्या लोकांना सत्कार होईल, नंतर संदीप सुरक्षी आणि श्रीराम नामन या आपल्या 2 प्रमुख पाहुण्यांची मुलाखत घेतील. या प्रकारे हा कार्यक्रम असणार आहे. घड्याळाच्या काट्यांवर नजर ठेवून सगळे कार्यक्रम करणार असल्यामुळे आपण सगळे कार्यक्रम करणार असल्यामुळे तेव्हा आपल्याला प्रत्येकाला थोडंफार वेळेचं पान ठेवावं लागणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना नेहमीच पाठबळ देणारे, मुख्य म्हणजे हा हॉल उपलब्ध करून देणारे दिपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सर्वेश्वरला शरीरची निसर्ग इथं आमंत्रित करतो की त्यांनी प्रस्तावित करा. आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा आहे. थोडा ऑड टाइम असल्यामुळं गर्दी जरी कमी असली तरी हा सातारकरांना पोचेल. आणि जसं आपण दीपक करंदीकरांचं भाग्यश्री देसाईंचं वेगवेगळे युट्यूबवर आपण लिंक बसतो तसं लिंक सुद्धा सगळ्यांना बघायला मिळेल. महत्व म्हणजे आम्हाला अतिशय आनंद असा वाटला की सातारमध्ये आपण येत आहात. आणि त्यापेक्षा आपलं जे नाटक आहे विशेषतः ते नाटक सातारला होतंय. आणि होत असताना बऱ्याच वेळेला दीपक करंदीकरांशी माझं बोलणं होतं त्यामुळे सातारला यावं मागं एकदा येऊन गेले. परंतु ते येणं किती महत्वाचं आहे ते मला गेल्या 2 दिवसांनी वेगवेगळ्या लोकांची फोन आले की आम्हाला महत्वाचं आम्हाला पुस्तक पाहिजे, पुस्तक अवेलेबल होत नाही. तर मी त्यांना असं म्हटलं की आता आधुनिक कुठल्या असा कार्यक्रम करू की त्या पुस्तकाचं प्रकाशन लोकांना त्या पुस्तकावर विद्वान चर्चा आणि कमीत कमी 50 पुस्तकं ते तिथं जातील. पुस्तकं जाणं महत्वाचं नाही, की घराघरात पोहोचणं महत्वाचं आहे. म्हणजे जसं माझी मुलगी आता सिंगापूरमध्ये सकाळी सुद्धा वेळ भरपूर लोकांनी लिंक पाठवलं तुमच्याकडे, ती ऐकत होती आणि म्हणते की मला वेगळं सगळं काय करायला. कारण असं की दीपक करंदीकर हे सतत देशामध्ये फिरलेलं व्यक्तिमत्व आहे. विशेषतः मला आठवते मला की मी म्हणू शकत नाही, पण मोहन जोशी हे असं त्यांना द्यावं वाटलेलं होते की साहित्य नाट्य परिषदेचा कारभार तुम्ही बघा, विशेषतः तुम्ही कार्यभार व्हा. आणि त्यांचंच उदाहरण एक त्यांचं उदाहरण आहे. जसं साप जसा काळ टाकतो तसं प्रत्येक माणसाने काळ टाकतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. जसं सापाने काळ टाकण्याचा त्याला त्रास होतो, म्हणजे अगदी त्याचं वाढ करतो. परंतु काट टाकण्यामुळे त्याला पुन्हा नवी एक चेतना मिळते. आणि असं हे व्यक्तिमत्व आज नाटकाच्या निमित्ताने तू भेटशी नव्याने पूर्वीचं नाव होतं अमेरिकन आंदोलन नाव होतं. आणि उत्तर टप्पा महिना पण झाला नसेल पुण्यातल्या 50व्या प्रयोगानंतर आता तू भेटशी नव्याने नावांची येत आहे. म्हणतो सातारा नाट्य बघण्याचं प्रमाण काय म्हणजे एका
काळ असा होता की कन्नडमध्ये तुम्ही नवीन नाटक केलं ते फक्त सातारकर होते. प्रभाकर पडशीकर मला सांगत होते म्हणून आम्ही मुलाखत पण घेतली होती सातारमध्ये वेगळी घेतली होती की जेव्हा प्रभाकर पडशीकर तुम्ही नवीन सादर करत असं बेळगावमध्ये नाटक आपण त्यावेळेला सातारमध्ये जेव्हा नाटक होत व्हायचं त्यावेळेला रजतांत्रिकचे शामळला शानदार होते ते सगळे त्यांना आवड होती आले तिथे उतराची सोय करणं रात्री त्यांना देणं तर ते पण असं म्हणाले की तुम्ही कन्नडमध्ये नाटक करा आणि अक्षरशः ते कन्नडमध्ये नाटक असतं साधारणपणे 19 प्रयोग माझ्या माहितीप्रमाणे झाले काहीतरी वाद झाला म्हणून ते नाटक करत पण कन्नड भाषिकांचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा एकूण अनुबंध त्या नाटकाने जोडला गेला. मध्यंतरी पणशीकरांच्या मुलींचं मी एका मासिकामध्ये वाचत होतो त्यांना कन्नड येत नव्हतं पण त्यांनी ते आपण जसं म्हणतो उपचार इंग्रजीमध्ये असं लिहून घेणं तसं ते सादर करायचं. हे मी एवढंच सांगितलं की सातारा हा पूर्वीपासून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये असं सगळ्यावर सातारा हा आघाडीवर असणारा असा व्यक्ती आहे. आज या ठिकाणी आपण असं म्हणून सातारकरांच्या वतीने म्हणतो परंतु दोघांनाही कामपद्धतीवर आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत ही एक महत्वाची बाब आहे. भाग्यश्री देसाई या सातारा येऊन गेलेल्या आहेत या हॉलमध्ये त्यांनी काही सादरीकरण पण केलेलं आहे शाळेमध्ये पण आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर आज किशोर देसाई आलेले आहेत ते फार महत्वाचं आहे. मोठे उद्योगपती किशोर पक्षाचे बालक आहेत त्यापेक्षा RSS ला होऊन गेले घेतलेल्या एक व्यक्तिमत्व आहे. महर्षी कवी शिक्षण संस्थेवर संचालक होते आणि वेगवेगळे मला वाटतं संस्कृती ह्याचं तर ते संस्थापक आहे तुमच्या तर हे मला चांगलं असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कर्जकरांना म्हटलं की आपण छोटा गाव एक कार्यक्रम त्यांनी मान्यता दिली भाग्यश्री देसाईंनी मान्यता दिली ही फार महत्वाची बाब आहे. माझी कर्जकरांची बरेच वर्षापासून ओळख आहे परंतु मी कालपासून जे युट्यूबवर त्याचे लिंक बघतोय ऐकतोय तेव्हा त्याला फार पडतं माणूस कारण एवढा मोठा माणूस आहे वेगळं तत्वज्ञान ते लोकांना सांगत आहे आणि त्याचं तत्वज्ञान बांधता जगातून पुढं महत्वाचं आहे. संदीप श्रोत्री त्याचबरोबर नानक जी मुलाखत घेणार आहे त्यांची विनोद कुलकर्णी विशेषतः या ठिकाणी उपस्थित आहेत जे मसापचे करून काम करतात मिलिंद जोशी आणि ते असं दोघं काम करतात त्यामुळे वेगवेगळे प्रयोग त्यांचे होते. मसापामध्ये कसं कार्यक्रम वेगळा होईल असं म्हणतात ते जेव्हा ऐकते तर त्याच्या तेवढं कर्जकाराचं काम आहे. कर्जकाराने असं म्हटलंय कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता एक पत्थर को तबीयत से उठाओ यार त्याचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे 1000 ऍक्टर आहेत जे माझ्यापेक्षा उत्तम काम करतात किंवा माझ्यापेक्षा हजारो लेखक आहेत ज्यांनी लिहून ठेवले आम्ही त्याच्यामध्ये प्रवासी आहेत असं ते म्हणतात. त्यांनी ते सांगितलं ते फार मोठं तत्वज्ञान मन चालवणे एकाच पद्धतीचा विचार मांडून डोकत राहणे हा माणसाच्या बुद्धीचा आत्मा शहाणपणावर आपण कधीच जात नाही. त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकेचा जो अभ्यास केलेला तो फार महत्वाचा. जेव्हा अमेरिकेचा नोवाकरण हल्ला झाला तेव्हा त्यांना जो मित्र भेटला त्यांनी त्यानं पैसे माहिती नाव पाहिजे वाटतं उसने पैसे मागतायत पण आम्ही त्याचा इन्व्हेस्टमेंट करूया याचा आपण फायदा करू म्हणते ज्या कंपन्यांचा आता शेअर उतरणार आहे ते आपण घेऊया आणि त्याच्यावर आपण त्या गुंतवणुकीची फायद्याची पडेल. दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून टी शर्ट तिथं बघायला सुरू मिळाल टी शर्ट कपडे जे दुसरा दिवस उजेडेपर्यंत त्या हल्ल्याच्या टी शर्टवर चित्र यायला सुरुवात झाली. त्यावेळेला तिथं कर्जकारांचं मन फैलावून गेलं विशेषतः भारतीय संस्कृती त्यांच्यात भिनलेली आणि त्यामुळे काय आहे म्हणजे हे व्यवहारिकपणाचं किती एक प्रकारचं लक्षण आहे आणि तो त्यांच्या ह्या म्हणजे म्हणतो धातुसूत्र ह्या पुस्तकाला विशेषतः 4 मिळालेली मला माहितीये पण त्यांनी टायटॅनिकवर जे लिहिलेलं पुस्तक आहे ते कुणी त्याला प्रकाशित करत होतं गर्भाने प्रकाशित केलं आणि आता त्यांच्या पुस्तकाला एवढी मागणी आहे मला वाटतं पहिल्या 4 दिवसातच ते पुस्तक संपलं आणि हो आणि लगेच दुसरी आवृत्ती काढायला लागली. पण त्याने सूत्र मांडलेलं आहे ते इतकं अभ्यासपूर्ण सूत्र आहे म्हणजे त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी जवळपास 482 पुस्तकं वाचलेली आहे विशेषतः अभ्यास केलेला आहे आणि त्याने असं म्हटलं की टायटॅनिक जहाज जे बुडलं
फार महत्वाची बाब आहे. आणि त्या टायटॅनिकवर फेडरल बँकेचे काही महाराष्ट्र बहुती माणसं होती ती काम होती थोडक्यात. कारण फेडरल बँकेला त्याचा काही कारणासाठी विरोध होता. हे त्यांनी जेव्हा मांडलं तेव्हा मी बघत मला आठवून लागला की त्यांनी एक दुसरी गोष्ट मांडली की हिटलरने 60 लाख जून मारले. पण हे जून मारत असताना त्यांनी जी मांडणी केली की त्यांनी सांगितलं होतं की आपला दारूगोळा खर्च नाही झाला पाहिजे, आपल्या गोळ्याला खर्च झाला पाहिजे. ही माणसं मारण्यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं थोडक्यात. आणि ते प्लॅन होता व्यवस्थितरित्या. म्हणजे पहिल्यांदा माणसाला अटक करायची असेल किंवा त्या ताब्यात घ्यायचं, त्याचे सगळे जे अस्तित्व आहे त्याचे जे काही ओळखीच्या गोष्टी आहेत त्या संपवायच्या सगळ्या. त्याच्यानंतर पुन्हा त्याला नाव द्यायचं, किल्ला द्यायचा, त्या गॅस चेंबर्समध्ये मारायचं. तर ही जगाचं जे युद्धाचं जे काम आहे, युद्ध हे इन्व्हेंटरी संपवण्यासाठीचं महत्वाचं काम करतं. ही मागणी ही फार महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने भारताचं महत्व, त्या दृष्टीने भारताच्या फॅमिलीचं असणारं महत्व हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निश्चित केलेलं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं की एखादी 5 कोटीची गाडी घेतली, स्वतःची 5 कोटीची गाडीचा करायला कोणी आलं तर शेजारची माणसं 10 लावते. पण ते समजा लग्नासाठी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कोणी कर्ज काढलेलं असेल आणि त्याच्या जर चौकीसाठी कोणी तसं शेजारची सगळी मदतीला येते आणि म्हणते काय पाहिजे तुम्हाला. ही जी मानसिकता भारताची आहे त्या दृष्टिकोनातून आर्थिक एक प्रकारचा ढाचा हा भारताचा तयार झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आणि मला हे जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला मी सध्या पुस्तक वाचतोय विशेषतः नेताजी सुभाष मला म्हणत वाचलंय का नाही, पण ते वाचलं वाचली पाहिजे की जेव्हा जन्मामध्ये पहिल्यांदा नेताजी सुभाष तिथे 2 वर्ष ते होते. पण हिटलर त्याचं वाढण्यासाठी एकदाच त्यांची भेट झाली थोडक्यात. परंतु हिटलर असं म्हणत होता की भारतावर ब्रिटनच राज्य राहिलं पाहिजे. जेव्हा भारताच्या विरुद्ध जास्त असं चालू लागतं तेव्हा चुकीचं आहे की त्या वंशवाद त्यांचं जे स्वतःच्या जातीबद्दलची धारणा ही हिटलरच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात हे जे सगळं त्याचं साधन आहे हे मला महत्वाचं वाटतं. तेव्हा हा अशी मुलाखत श्रोतीला सुद्धा मी म्हटलं असं असेल तर श्रोतीला माहित नव्हतं. श्रोतीने जेव्हा वाचलं सगळं नानांनी वाचलं किंवा बाकी दिवसात वाचलं तेव्हा त्यांना विशेष वाटते कारण एवढा मोठा माणूस आहे आणि आम्हाला माहिती कसा नाही तर काही मोडं हे सुद्धा साकार करायच्या दृष्टिकोनाचा महत्व असं मला वाटतं. दीपक करंदीकर यांनी परदेशाचा मोह टाळून भारतात येणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नागरिकांनी काम करणं, असं आपण म्हणतो की भारताच्या सुखदुःखासाठी त्यांचं मनाची जी तडफड आहे ही मला अतिशय महत्वाची वाटते. मी त्यांच्या ठिकाणी स्वागत करतो. भाग्यश्री देसाई या सुद्धा गेले 25 वर्ष नाट्य क्षेत्राशी निगडीत आहेत, सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत, संस्कार क्रांतीशी निगडीत आहे, वेगळ्या शाळांना भेटी देतात, त्यांना मदत करतात. ते जे सगळं आहे हा एका बाजूनी नाटकामध्ये नाटकाचं माझ्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत असताना वेगळ्या इश्यू मांडत असताना ते या पद्धतीनं काम करतात हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी दीपक करंदीकर, भाग्यश्री देसाई यांचं सर्वांच्या वतीने स्वागत करतो. दरवेळी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या पाठी तुमचा आशीर्वाद असतो आणि आज एक चांगला उपक्रम कार्यक्रम तुम्ही उपलब्ध करून दिलाय. इथं गर्दी नसली तरी गर्दी निश्चितच आहे आणि या युट्यूबच्या माध्यमातून गर्दीपर्यंत पण हे सगळं कार्यक्रम आपल्याला पोहोचवलं जाणार होते. त्याबाबत ते काळजीशिवाय वृत्तपत्रामध्ये आणि इतर माध्यमांमध्ये बातम्यांच्या माध्यमातून सुद्धा या कार्यक्रमाचे महत्व आणि स्वरूप वाचकांपर्यंत निश्चितच जाणार आहे. आता आपल्याच म्हणजे काही सत्कार करते सातारा जिल्ह्याला तुम्ही सगळे नाट्यकर्मी आहात म्हणून सांगतो की खूप मोठा नाटकाचा इतिहास आहे. बालवडकर सातारचे सगळी नाटक असताना नुकताच बालवडकरचा एक कार्यक्रम शाहूकार मंदिरमध्ये झाला. आम्ही सातारामधूनच तिकडे गेले कारण सातारा पुणे हा पेशवाई आणि छत्रपती यांच्यात संबंध असल्यामुळे सगळे सातारा आणि पुण्याचे संबंध तसेच होते. अनेक मोठे कलाकार आपल्यासमोर सातारामध्ये येतात. सातारामध्ये अनेक नाट्य स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर सारखी लोक सुद्धा सातारामधल्या नाट्य स्पर्धेतून पुढे आले. ते शाहीर साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून बापाचं बापकाची एकांकिका काही वर्षापूर्वी केली होती. चामुंडा शर्मा एकांकिका स्पर्धा 90च्या दशकामध्ये तेव्हा अंकुश वगैरे सगळे खूप लहान होते तेव्हा त्या एकांकिकेला पहिला स्पर्धा मिळाला.
पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर ती सगळी लोक मोठी झाली. म्हणजे अजूनही त्यांच्या दीर्घ काळामध्ये केदार शिंदे त्या स्पर्धेसाठी आपली एकांका आवर्जून पाठवत होते. एवढा साधा इतिहास आहे. आजही केदार शिंदेच्या एका सिनेमाचं चित्रीकरण बाई भागात सुरू झालं. ठिकठिकाणी हे जे सातारच्या बाहेर गेलेले सगळे आहेत ते अनिवासी सातार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सातारशी निगडीत आहेत. चित्रीकरणाच्या माध्यमातून असेल तर लेखना कलाकारांना घेण्यासाठी संतोष पाटील यांचं उदाहरण आहे. आपले आमचे कलेक्टर असेल किंवा जागीरदार सारख्या मालिकांमध्ये त्यांचा अभिनय आपल्याला दिसलेला आहे. तर हे सगळे आहेत. त्यानिमित्त मुद्दाम मी आपल्याला का सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना वाटेल की जे मुख्य लोक आहेत त्यांची आपण ओळख करून दिलेली नाही, पण आपण त्याला जे मानपत्र देणार आहोत त्या मानपत्राच्या माध्यमातून त्यांची ओळख होणारच आहे. तेव्हा आता आपल्याला तोच कार्यक्रम करायचा की पहिल्यांदा विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी दीपक कलंदीकर साहेब यांचा सत्कार करावा. त्यांचा सत्कार होईपर्यंत मी त्यांचं मानपत्राचं वाचन करतो, जे मानपत्राचं लिखाण श्रीराम नांदे यांनी केलेलं आहे. आपण मूळचे नाशिकचे. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने समाज प्रबोधन, साहित्य, कला, अर्थशास्त्र या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आपण दिले आहे. आपल्या कार्याची व्याप्ती आणि सफलता पाहता आपणाला मानपत्र अर्पण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्याला लहानपणापासूनच वाचन, लेखन आणि अभिनयाची आवड होती. आपल्या शालेय जीवनात आपण नाटकात सक्रिय सहभाग घेतला होता. अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेताना आपण आर्थिक व्यवस्थेची नवीन मांडणी करून अभ्यासकांना आकर्षित केले. अभिनय हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या अभिनयात नैसर्गिकता आहे, संवेदनशीलता आहे. आपण प्रेक्षकांच्या मनात त्यावर वास्तव्य करता. देऊळ बंद, एक थी बेगम, राजकारण, झिपऱ्या हे आपले काही उल्लेखनीय चित्रपट. घातसूत्र, आजच्या विश्वाचे अर्थ आणि विघ्न विराम ही आपली उल्लेखनीय पुस्तके. घातसूत्रामध्ये आपण टायटॅनिकच्या बुडण्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवर येण्यापर्यंतचा 104 वर्षांच्या कालखंडातील जागतिक घटनांचे विश्लेषण केले आहे. हे पुस्तक वाचकांना जागतिक घडामोडींच्या मुळाशी जाण्यास प्रवृत्त करते. आपण रंगभूमी, छोटा पडदा, चित्रपट, लेखन, विश्व पर्यटन, अनुभव कथन, अभिनय, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, विचारकारण, वक्तृत्व अशा विविध प्रांतात उत्साहात मुसाफरी करणारे एक संवेदनशील कलामनाचे व्यक्ती आहात. आपण नव्या पिढीचे प्रबोधनकार आहात. आपल्याला मानपत्र अर्पण करणे ही सर्व सातारकरांसाठी गौरवाची बाब आहे. आपल्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा. आपले विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शरी चिटणीस, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा, संदीप श्रोत्री, आम्ही पुस्तक प्रेमी समूह, श्रीराम नांदे, आम्ही पुस्तक प्रेमी समूह. धन्यवाद. दुसऱ्या प्रमुख पाहुणे भाग्यश्री देसाई यांचा सत्कार करणार आहोत. त्यांचं पण काम खूप मोठं आहे. त्या मानपत्राचं लिखाण सुद्धा आपले श्रीराम नांदे यांनीच केलेलं आहे. आम्ही पुस्तकप्रेमी समूह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात अभिनेत्री व कवयित्री भाग्यश्री देसाई यांना मानपत्र आम्ही अर्पण करत आहोत. आपले औपचारिक शिक्षण म्हणजे MA आणि MBA पूर्ण झाल्यावर आपण विविध क्षेत्रांमध्ये प्रवास सुरू झाला आणि सिनेनाट्य, अभिनेत्री, निर्माती, कवयित्री, उद्योजिका आणि चित्रकार अशा विविध क्षेत्रांमधून आपण आयुष्याला सामोरे गेला. जिंदगी यूही चलती रहे असे न समजता जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला वळण दिले आणि जागरूक समाज मनावर आपला ठसा उमटवला. आपण स्वतः रसिक मोहिनी आणि रसिका मोहिनी आर्ट्स या 2 स्वतःच्या संस्था स्थापन केल्या आणि त्यामध्ये अनेक नाटके, सिनेमा, सिरियल आणि शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. तुमचा प्रवास मांडाराचा ठरवले तर जाणीवपूर्वक असे सांगता येईल की आपण 50 व्यावसायिक संगीत नाटकात भूमिका केल्या आहेत. 20 ते 22 मराठी, हिंदी चित्रपट, अनेक शॉर्ट फिल्म आणि विविध जाहिरातींमधून काम केले आहे. मराठी माणसाच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आपला उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट निर्मिती आणि उत्कृष्ट काव्य संग्रहाचे मिळून 150हून अधिक पुरस्कार प्रदान झाले आहेत. मराठी माणसाच्या मनामध्ये कायम लक्षात राहिलेल्या लेखुरे उदंडधारी, संगीत ययाती देवयानी, संगीत संशय कल्लोळ आणि संगीत मत्स्यगंगा या नाटकात आपण काम केले आहे. वात्सल्य हा आपला सिनेमा घराघरात पोहोचला आहे. महात्मा गांधी यांच्यावरची हिंदी भाषेतील शॉर्ट फिल्म चाकोरी राहायची ठरली आहे.
आपणास पुणे महानगरपालिकेने कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचा उत्कृष्ट पुरस्कार आपणास मिळाला आहे. आपला आषाढ मराठी, हिंदी व इंग्रजी असा त्रैभाषिक काव्यसंग्रह 2018 मध्ये प्रकाशित झाला आहे आणि त्याला राष्ट्रीय पातळीवरील महादेवी वर्मा पुरस्कारही मिळाला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका शाळेला आपण 12 स्वच्छतागृहे बांधून दिली. यातून तुमच्या सामाजिक जाणीवेचेही दर्शन घडते. आपण संस्कार भारतीच्या पुणे शाखेचे 15 उपाध्यक्षपद भूषवले आहे. अशा विविध क्षेत्रातला आपला प्रवास आणखी बहरावा यासाठी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपला सातारकरांकडून हार्दिक शुभेच्छा. आपले विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, संदीप चौधरी, श्रीराम नामले. मी शिरीष चिटणी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार इकडे माझ्याकडे तर या देत आहे की त्याची निर्मिती पण त्यांनीच केलेली आहे. ज्या अनेक नाटकांचे विषय आहेत त्याच्यामध्ये हे नवीन नाटक आहे आणि खरंच वेगळ्या विषयाला वाहिलेले नाटक आहे. सर्वांनी ते अवश्य बघायला. आज त्याच्यासाठी आता परत हे नाटकाचं गौरवणार ते निश्चितच बघावं. कारण अमेरिकन संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचा जो संघर्ष आहे आधुनिक काळातला, जुन्या काळातला त्याची मांडणी या नाटकाच्या निमित्ताने समोर आलेली आहे. पुरुषोत्तम पेरडेचं दिग्दर्शन आहे. लेखन राजन पवाडीकरांचं आहे. त्यामुळे नाटक निश्चितच जास्त समीक्षकांची वाहवा सुद्धा त्यांना देते. पण सुदैवानं 50 प्रयोगानंतर साधारण तरी एवढे लोक नाटक येत नाही. पुढे बाहेर 100-200 प्रयोग झाला की 200-300 प्रयोग साधारण होतो. 50 प्रयोगानंतर साधारण नाटकाला ही खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकानं त्या नाटकाचा आनंद घ्यावा असं आवाहन मी करतो. त्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे बोलू आपण. सातारा जिल्ह्यातील शहरातील जे नाट्यकर्मी आहेत त्यांचा सत्कार आपण आता या निमित्ताने करणार आहोत. त्यामध्ये पहिला सत्कार आपण करतोय रवी इनामदार यांचा. ते साताऱ्याचे ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेतच. अनेक एकांकिका, चित्रपट, नाटक, काही प्रमाणात वेब सिरीज याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यांचा आत्ता सत्कार करण्याचे कारण आहे त्यांना अभिवाचन स्पर्धेमध्ये मिळालेलं बक्षीस. त्यामुळे रवी इनामदार यांना मी पुढं पाचारण करतो आणि दीपक तरंगीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात चळवळीमध्ये आहे. त्यांची पार्टी नावाची एकांकिका सध्या गाजते. ती लहान मुलांची आहे. संस्कार भारतीतर्फे आम्ही तिथं सादरीकरण एकदा केलं होतं की लहान मुलांची पार्टी कशा प्रकारे असती आणि त्याबाबत आई वडिलांच्या भूमिका, आई वडिलांबाबत ते काय बोलत असतात हे अतिशय चांगला विषय त्या पार्टी एकांकिकामध्ये होता. मी डॉक्टर निलेश माने यांना पाचारण करतो. त्यांचा सत्कार दीपक तरंगीकर करतो. समोर आल्यावर तुमचा सगळ्या ओळख हे खाते असं लक्षात येईल. कारण लागेल झाल्याच्यामध्ये आज्याचे मामा आणि आता आपटीच्या ह्याच्यामध्ये आपटीचे वडील हे पण काम करणारे संतोष पाटील यांना मी पुढे बोलवतो. आत्ताच आपण जो सत्कार करतोय त्यांना सुद्धा अभिवाचन स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले म्हणून आपण सातारा प्राथमिक फेरीमध्ये स्त्री अभिनयासाठी रौप्य पदक त्यांना मिळालं होतं. त्यामध्ये आपण तिचा सत्कार भाग्यश्री देसाई यांचा करतो. या व्यासपीठावर स्नेहा रेड्डी सादरीकरण केलं होतं. जवळचे मित्र आपण यायला पाहिजे होता खरं, पण काही कारणाला त्याच्यामुळे एका महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्याच्या एका नाटकाला सुद्धा दुसरं पुरस्कार द्यावा म्हणून आपण त्यांचा सत्कार करतोय. त्यांच्या वतीने राजमुळेच्या वतीने डॉक्टर निलेश माने सत्कार करतील. दीपक तरंगीकर साहेब विनायक भोसले ते आजच्या सत्कार करणार आहे. त्यांच्या हस्ते दीपक तरंगीकर आणि भाग्यश्री देसाई यांचा सत्कार होणार आहे. विनायक भोसले यांना बघा. नमस्कार. नाट्यरसिकांच्या माध्यमामध्ये
बाहेरसारखा माणूस बोलायला बोलायला थोडासा मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर लक्षात येत नाही. पण मी आज एक संघ कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहे. प्रचार विभागाचं दायित्व माझ्याकडे आहे. संघकाम करत असताना असे मोठे मोठे आदर्श सरांनी पुस्तकं दिली तेव्हा आता मग अशा बऱ्याच मोठ्या व्यक्तींचा उल्लेख झाला. असे मोठे आदर्श आपल्याला असतातच, पण काम करत असताना असे छोटे छोटे आदर्श खूप मोठं काम केलेले आणि आज सामान्य मोठं काम मोठे झालेले लोक अनुभवायला मिळतात. असे लोक समोर आल्यानंतर आणि आज त्यांचा साताऱ्यामध्ये आपले पुस्तक प्रेमी आणि बाकी सत्कार होतोय, तर त्यांना आपण संघ कार्यकर्ते म्हणून पेढ्याचा बॉक्स आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याकडे स्वागत करूया. तर मी चरेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा सत्कार करा. त्यांना विनंती करतो की किशोर जेव्हा असतात हाताला उद्या मामा म्हणतो स्वतंत्र सरकार करावेच लागतं. किशोरजींना आपण आज मुख्य आपला जो कार्यक्रम सुरू होणार आहे साहित्यिकांची गप्पा हा आता पुस्तकप्रेमी ग्रुपचा नेहमीचा कार्यक्रम असतो. महिन्यात एकदा आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम घेतो. आज आपल्याकडे सुदैवाने 2 सेलिब्रिटीज आहेत की त्यांच्याशी संवाद आपले पुस्तकप्रेमी ग्रुपचे डॉक्टर संदीप चौधरी आणि श्रीराम सातारे या संवादामध्ये विनोद कुलकर्णी आपलं मनोगत व्यक्त करते. अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये मोठं काम केलेले प्रख्यात अभिनेते आणि लेखक दीपक रणेकर आणि प्रख्यात देसाई यांचा आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. ही 2 मोठी माणसं या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळणार आहे, त्यांच्याशी संवाद साधायला मिळणार आहे. नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचं काम दीपक रणेकरांनी महाराष्ट्रातलं केलेलं आहे. आणि भाषेचा प्रश्न ज्या वेळेस येतो त्यावेळेस नाटक लिहिणारे, नाटक सादर करणारे लोक जोपर्यंत भाषेला कुठलाही धक्का लागणार नाही याची मला खात्री वाटते. दीपक रणेकरांनी खूप मोठं काम नाट्य परिषदेमध्ये करून ठेवलं म्हणून नाट्य परिषदेचं काम महाराष्ट्रात सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असं झालेलं आहे. आम्ही सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्याकडे येथे श्री चिटणीस आणि आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आहोत. दिल्लीतलं संमेलन अनेक राजकीय लोकांच्या समावेशामुळे चर्चेत राहिलं, पण दिल्लीत हे संमेलन झालं जरी दिशा बिघडली असली तरी दिल्लीत 71 वर्षानंतर मराठीचा झेंडा रोवला ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. म्हणजे पंतप्रधानांचं जर भाषण तुम्ही ऐकलं तर त्यांनी जो 150 वर्षाचा संमेलनाच्या कारकिर्दीचा उल्लेख केला तो आम्हा लोकांना सुद्धा आम्ही मोजलेला नव्हता. उगाच आता आमच्यातले सुद्धा काही लोक म्हणतील की आम्ही मोजलेला होता, पण पंतप्रधानांनी तो 150 वर्षाचा सगळा जो काही आढावा घेतला तो सुद्धा चकित करणारा होता. म्हणजे दिल्लीत संमेलन होण्यापूर्वी असा दबाव तयार करण्यात आला की नेहरूंनी आले होते, नेहरूंनी असं केलं, नेहरूंनी तसं केलं, तेव्हा एक दबाव तयार केलेला होता. तो सगळा दबाव भेटून पंतप्रधानांनी आपलं मोहर त्या दिल्लीच्या संमेलनावर उमटवली. म्हणजे दिल्लीच्या संमेलनात ताराबाईच्या भाषणाची जेवढी चर्चा झाली तेवढंच दमदार भाषण पंतप्रधानांनी केलेलं होतं. त्यामुळे राजकीय लोक व्यासपीठावर नको. आता आज अनेक अभिनेते राजकारणाच्या पुढे जाऊन रोज फेसबुकवर लिहित आहेत हे कसं बेकार चाललंय, कसं वाईट चाललंय, तर त्यांनी लिहिलं तर चालतंय. राजकारणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आलं नाही तर का नाही चाललं हा एक मोठा प्रश्न आहे. कारण अरुण साधूसारखा लेखक त्यावेळेस लिहितो आणि त्याचा चित्रपट होतो आणि चित्रपट झाल्यानंतर जो चित्रपट बघितला आपण तर आज ही राजकारणातली परिस्थिती काही वेगळी असं वाटत नाही. तर राजकारणी हवेतच, फक्त मर्यादित संख्येनं ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असायला पाहिजे आणि साहित्य आणि राजकारणाचा सुद्धा दुवा साधणारं संमेलन झालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका
पुण्याच्या साहित्य परिषदेची आहे. आपण 99 साहित्य संमेलन साताऱ्यात मागितलेलं आहे आणि 100% ते साताऱ्यात होईल. ते मागण्या पाठीमागं भूमिका आपली अशी आहे की पुण्यातनं ज्यावेळेस साहित्य संमेलन बाहेर पडलं ते पहिलं साहित्य संमेलन साताऱ्यात केलं आणि ऍडव्होकेट दादासाहेब करंदीकर लोकमान्य टिळकांचे वकील होते, ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ते सातारचे होते आणि 20 वर्ष संमेलनाची परंपरा खंडित झाली होती, ती साताऱ्यातनं सुरू झालेली आहे. त्यामुळे 100वे संमेलन ज्यावेळेस पुण्यात होईल तर ते जाताना सुद्धा साताऱ्यातनं परत पुण्यात जावं, म्हणजे देशभर फिरून जे पुण्यात जाईल ते 100वे. त्यामुळे आपला आग्रह आहे की तो साताऱ्यात झालं पाहिजे. त्यावेळेस पुन्हा आपण दीपक करंदीकरांची मदत घेऊ की ते संमेलन अधिक चांगलं गावं, कारण त्यांनी भारत बघितलाय, जगातले 70 देश बघितले, तर त्यांच्या दृष्टीचा सुद्धा वापर आपण निश्चित करून घेऊ अशी ग्वाही या निमित्तानं देतो. त्यांचा सत्कार करण्याची संधी चिटणीस साहेबांनी मला दिली, त्याबद्दल मी चिटणीस साहेब, आम्ही पुस्तक प्रेमी, डॉक्टर श्रोत्री, नांदल या सगळ्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद विनोदराव. एरवी सारखीच आपण तुफानी बॅटिंग केलेली आहे. जरी एरवी टेस्ट खेळत असणार T20 करून चांगली गाजवलेली आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण लढणार आहोत. त्यामुळे मी आजचे मुलाखतकार दोन डॉक्टर संदीप श्रोत्री आणि श्रीराम नांदल आणि प्रमुख पाहुणे 2-3 गोष्टी स्पष्ट करतो. की मुलाखत वगैरे अशा असण्यापेक्षा सुद्धा गप्पा आपण त्यामुळं म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघा साहित्यिकांना म्हणू आपण नाट्यक्षेत्रातल्या नेत्यांना पत्रकारांना मोठ्या संदर्भांना व्यक्त करता येईल हे आपण काय बघू. दीपक करंदीकर यांच्याबद्दल मी नेहमी करणार आहे आणि बाकीचे साहित्याबद्दल नांदल सांगतो. सुरुवात आपण दीपक जी यांच्याबद्दल बोलायचं, या व्यक्तीची ओळख करून घ्यायची, त्या व्यक्तीला आपण समजून घेणं, हे यावेळी मी 2-3 दिवसातच होते. 2-3 दिवसापर्यंत कार्यक्रम करूया असं करणार. त्यावेळेला मी जेव्हा बघायला लागलो त्यावेळेला मला हत्ती आणि आंधळ्याची गोष्ट कोणत्या प्रकारे आपण त्यांना बघू तसं आपल्याला ते वाटतं. हा मोठा हत्ती आहे आणि त्याच्या हत्तीचे वेगवेगळे पैलू आपण बघणार असं आपण समजूया. छोटा पडदा तिथे हे आहेतच, मोठा पडदा इथे आहे चित्रपटात, प्रायोगिक सारखी रंगभूमी इथे आहे, व्यापारी रंगभूमी म्हटलं किंवा कमर्शियल प्रोफेशनल तिथे आहे. आता हा कलाकार मुद्दा म्हटला तर साहित्यिक क्षेत्रात आपण असं जनरली या व्यासपीठावर म्हणा की आपण माणसं बघतो त्याची शिखरं केलेली काढून केली जाते. आमच्या मी मुळात किंवा ट्रेकिंग मधला म्हणतो आमच्या याच्यात असं म्हणतो की आपण जगातलं सर्वात उंच शिखर 14 आहे, 8,000 मीटरच्या अंतरावर सगळी तसली हिमालय. वेगवेगळे प्रांत म्हणजे जर काही एक शिखर म्हटलं तर हे कमीत कमी 8,000 मनसुद्धा आहे. कारण त्याचे अनेक शिखर सर केली आहे. एव्हरीबडी हॅज एव्हरेस्ट इन हिज माइंड बट एव्हरीबडी इज एव्हरेस्ट इज डिफरंट. यांच्या बाबतीत वेगळं असं आहे की यांच्यामध्ये अनेक एव्हरेस्ट आहेत आणि ती त्यांनी मला आपण फक्त शिखराला बघायचं आणि नमस्कार करायचा. या कलाकार हे क्षेत्र जर का सोडलं ते सोडून देखील त्यामध्ये त्यांचं शिक्षणाची इलेक्ट्रिक त्या इंजिनिअरिंगच्या प्रांतात आहे, त्यात ते पुढे आहे. अर्थकारण हा विषय जर त्याचा म्हणजे आपण ही मुलाखत अशी उद्या संदर्भापर्यंत चालली तरी देखील समजणार पूर्ण नाही. अर्थकारण समाजकारण आता काल सुद्धा ते बेळगावला झाले ते तिथे एका रुग्णालयाच्या एका बॉडीवर आहे तर त्या रुग्णालयाची व्यवस्थित व्यवस्था तिथे लावायची तर त्यासाठी ते आले की त्यांना तिथे कोण कार्डालॉजिस्ट पाहिजे काय पाहिजे आपलं बघायची दुपारी झालेलं कोण नाही.
त्यानंतर आणि महत्वाचं क्षेत्र म्हणजे साहित्य क्षेत्र. साहित्य क्षेत्रात त्यांनी मोठी पुस्तकं लिहिली, पण ती इतकी सुंदर पुस्तकं लिहिली आणि इतकी आवड आहे की तुम्हाला नंतर 2021 साली सुरू झालं तर फिलॉसॉफी नाईट आम्ही करायचं ना 10 सूत्रवर गेलं. त्यावेळी आम्ही कसं वाचल्याने कळून दिलं, नंतर मग आवड समजायला लागते 10 सूत्र. म्हणजे अपघात सूत्र लिहिलं नाही, 10 सूत्र लिहिलं. अपघात हा आपल्या हातात नसतं कारण हाताने केला जातो, हात हा कोणीतरी घडवून आणला. त्याबद्दल आपण नंतर त्यांना बोलतो. साहित्य क्षेत्र सोडलं तर त्यांचं भटकंती म्हणा, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली भटकंती ती डोळत भटकंती त्यांच्या आवडीच्या विषय. वॉल स्ट्रीट सारख्या ठिकाणी म्हणजे आपल्या एखाद्या म्हणून म्हणतो आम्ही दरवाज अनेक वर्ष काम केलं. म्हणजे तुम्ही जगात जे शेअर बाजार ठरवतात, व्यापार ठरवतात, अर्थकारण ठरवतात, तो वॉल स्ट्रीट आहे. तिथं त्यांनी काम केलेलं. नुसतं काम केलेलं नाही, जग पुढील माणूस पुन्हा भारतात आलेला आहे आणि गेली 10-15 वर्ष त्यांनी भारतामध्ये जगातले अनुभव एकत्र करून त्यावर आपले काही चुका आणि आपल्या बाहेरच्या काही चुका याच्यावर भाष्य केलं. त्याच्यात त्यांच्या अनेक व्याख्याने युट्यूबवर पण. असा हा सर्वांगीण अभ्यास करणारा, त्या अभ्यासावर चिंतन मनन करणारा, त्याच्यावर लेखन करणारा, ते पुन्हा उत्कृष्ट वक्ता म्हणून ते व्यक्त करणारा असा माणूस आपल्याला भेटलेला आहे. मी खरोखर जाहीर आभार मी किडनीसाठी मानणार आहे की त्यांनी नाटकाला येणार वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण आपण या नावानं ऐकतो, या मध्ये थोडासा फक्त जोडतात. पण इथे जी चर्चा घडून आणायचा योग केला त्यात मला संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार मानतो. फार काही आपल्याला प्रास्ताविक न लाभवता तिसरी गड्डा झाली ना त्याच्यात आणि पहिला कंटिन्यू झाला असं म्हणतो. तुमच्या इतक्या अनेक क्षेत्रात तुमचं वावर नाही, सहज वावर अनेक क्षेत्र. मी तुम्हाला आता त्याचं बायोडेटा वाचायला गेलो तरी तासभर म्हणणार. कितीतरी आंतरराष्ट्रीय समितीवरती आहे, कितीतरी. त्यातलं तुमचं मनापासून मला सांगा की सर्व आवडणारं क्षेत्र असं नसतं. सगळ्यात आपल्याला आवडतं म्हणून आपण आयुष्यात म्हणून प्रेम, पण जे जगतो ते दोन असतात, एक लिव्हिंग असतं आणि एक लाईफ असतं. लाईफ सगळ्यांना मिळतं, ते जीवन सगळ्यांना मिळतं, जगणं कमी लोक करतात. आपण जगण्यावर प्रेम आपल्याला लाईफ तर आपल्याला आईवडील देतात आणि आपण आपलं लाईफ कधी संपतं आपल्याला माहित नसतं. तो मधला पिरियड आहे तो आपला. म्युझिक बद्दल म्हणतात ना की सा म्हणजे म्युझिक नाही, त्या 2 नोट्स मध्ये म्युझिक असतं, सा आणि रे. तसं हे 2 नोट्स आहेत जन्म आणि मृत्यू. ह्याच्यामध्ये जे आहे ते आपलं म्युझिक आहे, ते जगणं. त्याच्यावर माझं सगळ्यात जास्त प्रेम एका विषयावर आहे. अत्यंत थोडक्यात त्यांनी उत्तर दिले, पण त्यांचं तत्वज्ञान अभ्यास ओशो आहे, कृष्णमूर्ती, त्याच्यात व्याख्या तुम्ही युट्यूबवर ठेवलं नाही. ते जे बोलतात म्हणजे तुमचं उत्कृष्ट वक्ता नाही, विचार मात्र करता त्या कारण तुमचं असं मला माहिती की तुम्ही सुरुवातीला नाशिक क्षेत्रात आहे, तिथं तुमचा धुळ्याला पुण्यात जन्म झाला असेल, नाशिक धुळे तुमचं शिक्षण आणि बाकी सगळं कार्यक्रम आहे. तिथं तुम्ही रंगभूमीवर पाहिलं. त्यानंतर तुम्ही शिक्षणाच्या निमित्तानं इंजिनिअरिंग जॉबच्या निमित्तानं परदेशात गेलो. या सगळ्या फिरण्यामध्ये या सगळ्या तुमच्या थोडं आयुष्यामध्ये त्यावेळेला साधारण तो काळ मराठी 80 ते 90चा असतो. 70-75 पासून पुढचा माझ्याकडे तुम्ही 3 वर्ष मुख्य. तर त्या काळामध्ये तुम्हाला भारताची प्रगती जी होत होती त्यावर तुमचं भाष्य आम्हाला ऐकायला मिळेल की भारताची प्रगती ही गेल्या 50 वर्षाच्या, त्याही अलीकडच्या 15 वर्ष कशी बदलती. तर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही अभ्यास होता. भारत हा मुळात जगातल्या कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या, प्रचलित अर्थव्यवस्थेच्या, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद या चौकटीत बसणारा देश आहे. भारत हा सोसायटी ऑफ एक्सचेंज, ती आदान प्रदानाची एक व्यवस्था आहे. त्यामुळे भारताला कुठल्या तरी एका इझममध्ये बसवून म्हणजे एखाद्या प्रचंड शरीराच्या एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या महाकाय अशा व्यक्तिमत्वाला एखाद्या फ्रेममध्ये बसवल्यासारखे जे प्रयोग सगळ्या राज्यकर्त्यांनी केले आत्ताचेही करतात. पण मुळात भारत हा
एक अख्खा युरोप डोळ्यापुढे आणा, त्याच्या 2.5 पट भारत आहे. भारताची लोकसंख्या आणि चीनची लोकसंख्या एकत्र केली तर ती जगाच्या अर्ध्यापेक्षा आसपास होती. 3200 डायलेक्ट, 57 भाषा, एक भाषा किमान 10,000 वर्ष जुनी, तिचा अजूनही सगळ्या भाषांवर असलेला प्रभाव. युरोपात नाही एवढ्या भिन्न संस्कृतींच्या परंपरा, रूढी, आचार विचार, पोशाख, हे सगळं एका राजकीय चौकटीत बसवणं, ज्याला आपण मोनोलिथिक सोसायटी म्हणतो किंवा एकदेशीय व्यवस्था म्हणतो, ते अतिशय अवघड. त्यामुळे ते प्रयत्न न करणं म्हणजे भारत समजून घेऊ. म्हणजे साध्या उपासना पद्धतीत किती फरक आहे. या देशातनं जगात गेलेले धर्म बघा, या देशातनं जगात गेलेल्या विविध संस्कृतीची आयाम बघा. मॅक्स मुलर नावाचा एक माणूस ज्याला एका धर्मग्रंथांचा उदय शोधायचं काम केलं होतं, किती जुने, त्याने पहिल्यांदा जो सांगितलं त्यात काहीतरी 1300 वर्ष जुने असं. कारण त्याच्यावर एक दडपण असं होतं कॅथोलिक चर्चचं की जे आहे ते सगळे इसवी सन 2000 पुढे झालंय, एक पासून ती मांडणी करायची. आणि जेव्हा त्याला भांडारकर मधल्या 2 संशोधकांनी 31 वर्ष पत्रव्यवहार करून 16,500 वर्षापूर्वी पहिल्या ग्रंथाचे हे मिळतात हे सांगितलं, तेव्हा मॅक्स मुलरला कळलं की आपण कुठल्या खंडप्राय देशाला हात घातला. त्यामुळे मला असं वाटतं की भारत आहे हे पुरे आहे. त्याने प्रगती करावी, अधोगती येईल, या सगळ्या इकॉनॉमिक मापनाला काही अर्थ नाही. जगण्याची व्यवस्था म्हणून हा जो देश आहे तो अजूनही जगाला कळलेला नाही, पुढची 500 वर्ष कळणार. त्याची मांडणी करता येत नाही. कारण दरवेळेला काहीतरी नवीन सापडतात. पूर्वी बघा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते इंग्रज होते, हे सगळ्यात हार्मफुल लोक इंग्रज आहेत. त्यांच्या हाताला साम्राज्यामध्ये संस्था होत्या, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश आणि इंग्रज. त्याच्यातले सगळ्यात घाणेरडे इंग्रज. नशिबाने आपल्या उंडावर ते आले. त्यांनी सबंध भारताचा इतिहास हा त्यांच्या पद्धतीने केला. त्यातून आपल्याला असं वाटलं की हे सगळ्यात सुधारणावादी लोक, यांना फॉलो केलं पाहिजे. मग लक्षात असं आलं की आपण जे परंपरागत शिकलो आणि हे जे आपल्याला सांगताय त्याच्यात इतका फरक येतो, यांना कशाला फॉलो करायचं. मग नंतर असं वाटलं की नाही, रशियन राज्यकर्त्यांनी जे नवीन डायमेन्शन जगाला दिलं तर समाजवाद हा आपला करेक्ट प्रकार म्हणून काही राज्यकर्त्यांनी समाजवाद आणला. सोशलिस्ट व्यवस्था, सरकारच्या मालकीचे कारखाने, सरकारच्या मालकीची शेती करू शकले नाही पण सगळं सगळ्यांचं, असं काहीतरी एक भ्रामक विचार मांडला गेला जो चालला. कम्युनिस्ट विचार चालणं शक्य नाही कारण त्या विचारामध्ये मुळात फ्रॉड आहे. पण त्याच्या मध्ये मध्येच प्रॉफिटिंग कुठेतरी राज्यामध्ये येत असतं पण त्याला काही कळलं नाही. मग असा विचार आला की राष्ट्रीयत्व म्हणजे एक राष्ट्र म्हणून नाही तर भारत एक सांस्कृतिक राष्ट्र आहे पहिल्यापासून. म्हणजे इंडोनेशियाच्या एअरवेजचं नाव गरुडा एअरवेज आणि जे पूर्व इराण आहे तिथपर्यंत चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य होतं. म्हणजे कनिष्क नावाची जमात अफगाणिस्तानमध्ये, मुळात सौदी अरेबियातून जो धर्म तयार झाला तो पादाक्रांत करत आला. तिथपासून त्याच्या अलीकडे पूर्व इराण ते सगळ्या संस्कृती ज्या जोडलेल्या होत्या या सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये. त्यामुळे राष्ट्रीय जो म्हणताना काय म्हणायचं हा प्रयत्न करतो, ते काय मोजायचं, काश्मीर ते कन्याकुमारी, आसाम ते राजस्थान मोजायचं, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद मोजायचं. त्यात सगळं आलं. त्यात कंबोडियाचा अंतर्वाट आलं, त्यात नेपाळ आला, त्या ब्रह्मदेश आले. देशांची नावं बघा दक्षिण आशियात. बुद्ध गेला इथून चायनामध्ये म्हणून युएनसाठी इथे आला. त्यामुळे चायनाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद जो बुद्धानंतर कन्फ्युशियसने लिहिला तोचा पण स्रोत भारतात सापडतो, त्याचा पण स्रोत भारतात सापडतो. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाचा राष्ट्र मोजायला गेलं तर अजूनही आपण सापडतो. आता आपल्याला लक्षात, म्हणून आपण विश्वबंधुत्व म्हणाला. खरं तर ते कधीच सांगून ठेवलंय. म्हणजे वेदांमध्ये ते वाक्यच नाही, तो आहे बहुश्याम, की हे सगळे एकच आहे. सगळे कोणालाही नमस्कार करा, तो नमस्कार देवापर्यंत एका शक्तीपर्यंत पोहोचतो. एकूण बहुश्यामी सगळे हे तुम्ही कुठल्याही मार्गाने जाऊ शकता. हे सांगायला 16,000 वर्ष झाली. आणि अशा देशाची आयडेंटिटी, त्यामुळे कुठेतरी ठरवणं, फक्त त्याच्यावर फार अधिकाराने कॉमेंट करणं हा सगळ्या बालिशपणाचा.
त्यामुळे भारत आहे तसा आहे, तो अजूनही प्रत्येकाच्या मनात. एक लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये काय तेवढी वर्ष राहिलो तिथे शाळेमध्ये गोळीबार होता ते आपण का बरं होत असतील. तिथे मुलगा आपल्या वडिलांच्या कपाटात एक गन बघतो आणि त्याच्या असं लक्षात येते की आई वडील भांडतात तेव्हा वडील तरी बघून गन काढतात आणि ते जाऊन बाहेर शॉट करतात त्यांचा लाभ काढण्याकरता. तर लहान मुलगा तेवढं त्याच्यात पर्क्युलेट होतं, माडवलं पाणी झिरवतं तसं, तो ती बंदूक घेऊन शाळेत जातो रिव्हॉल्वर आणि कोणाशी पटत नाही त्याला गोळ्या घालतो. या देशातला शेतकरी प्रचंड म्हणजे अतिशय दैन्यावस्थेत येऊन सुद्धा आत्महत्येकडे जातो. रस्त्यावर वरून गोळ्याने घालून काढतो लोकांना. एखाद्या शेतकऱ्याने हे की मी आयुष्यभर कष्ट केली, आयुष्यभर धान्य पिकवलं, मला 5 रुपये मिळाले नाही, उलट 5 पिढ्या करून खपतील एवढं खर्च झालं, म्हणून त्याने एक बंदूक घ्यायची आणि हायवेवरच्या प्रत्येक गाडीला गोळी घातली, तर ते क्षम्य आहे इतका अन्याय. पण तो आत्मनाशाकडे जातो, तो लोकांना मारत नाही. परत हा अप्रोचचा फरक. हे सगळं एका प्रतलात बसवणं अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताची ओळख ही बहुविध अशीच आहे, अत्यंत बहुआयामी असा देश आहे, अशी जीवन पद्धती आहे. म्हणून हिंदुत्व हा धर्म नाही, ती जीवन प्रणाली असते. म्हणजे मला तुम्हाला खोटं वाटेल की मी याला गेलो होतो अमेरिकेला, डेन्व्हरला येणार ते सर्व आदिम जमातींचं संमेलन 72 जमाती आल्या की 2006ची गोष्ट. म्हणजे अबॉर्जिन्स, मावरी, एस्किमोज, झुलू, आदिवासी ठिकठिकाणचे जे वर्षानुवर्ष जनजाती ज्या आहेत, ज्या हजारो वर्ष त्या प्रदेशात राहतात, असे 72 जमातींचे लोक आले होते आणि झुलूबाई भाषण करायला उभी होती. माझा विषय होता बिझनेस ऑफ रिलीजन, की रिलीजन हे काय बिझनेस मॉडेल हे मला बोलायचं. आणि हे सगळं आहे जे रिलीजन आहे, धर्म म्हणजे रिलीजन नाही, त्याच्याकडे परत येऊ आपण पर्यंत. रिलीजन म्हणजे संप्रदाय. ज्यांनी एक प्रेषित, एक धर्मग्रंथ, त्याचे अनुयायी हा संप्रदाय तयार केला, त्याचं नाव रिलीजन. तो धर्म नाही, तो रिलीजनच आहे, तो संप्रदाय. तर अशा संप्रदायाचं बिझनेस मॉडेल काय हे मला बोलायचं. पण त्या बाईचं भाषण झालेलं दुसऱ्याची माणूस झाले सगळं त्याच्यात बदललं. कारण त्या बाई असं म्हणल्या, म्हणजे आपल्याकडे लोक कसं बघतात ना, त्या म्हणल्या आमचे छोटे छोटे जमाती आहेत, छोट्या छोट्या होड्या, मोठा समुद्र आहे, आम्ही आमच्या होड्यामधून प्रवास करतो, आम्हाला दिसतं अशी काही उंच महाकाय जहाज उभी आहे, आम्हाला वाटतं जहाजावर फार पार्ट्या चालल्या आहेत, छान लाईट्स आहेत, आम्ही त्या अंधारात आमची बोट चालू वर जावं तिथे बघावं काय. तर म्हणले 2 जहाज आहेत, इस्लाम आणि ख्रिश्चन, आणि 3रं जहाज आहे ते हिंदू. ते तिचे वाक्य माझे याचं रेकॉर्डिंग. तो म्हणले आम्हाला असं वाटलं की आम्ही म्हटलं आम्ही जायचं आहे त्या इस्लाम नावाच्या जहाजावर. खूप चांगलं काय चाललंय, गाणं चाललंय, डान्स चाललाय, काय पार्टी चालली आहे, मजा करताय, प्रार्थना म्हणताय, जे काय करत असतील ते डेकवर ते खालून दिसतं. त्या ख्रिश्चन आणि इस्लाम जहाजाकडे आम्ही जायचं म्हटलं तर ते वरून सांगतात तुमची होडी बुडवा आणि बरे. पण हिंदू जहाज जे वरून एक दोर सोडतात, तुमची होडी याला बांधला म्हणजे इकडे भरकटणार नाही, अहो तेवढे दिवस राहा, मजा करा, कंटाळा आला की निघून. त्या बाईने सांगितलं आमचं अस्तित्व जिवंत ठेवून आमच्यात सामावून घेणार असं हे एक जहाज. आपल्या धर्माकडे लोक कुठल्या याच्याने बघतात, जे आदिम जमातीतली माणसं आहेत ना, जे 30-35-40 वर्षापासून जन्मात येत त्यांचा काय दृष्टिकोन आहे बघा, आपल्याला कळतं की या अशा जीवन पद्धतीला काय तुम्ही काय सांगत नाही. त्यामुळे ते प्रयत्न करू नये. जग बघून भारतीय संस्कृतीचं आपलं जे भाष्य आहे ते निश्चित महत्वाचं आहे, बोलायचं. कारण इंग्रजांमुळे तुमचा बराचसा राग दिसतोय. इंग्रज, डच, पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच या सगळ्या युरोपीय संस्थांनी मिशनच्या नावाखाली संपूर्ण जग नवीन जग हुडकून काढलं, म्हणजे अमेरिका हुडकून काढली, भारताकडचे नवीन मार्ग ओळखले. त्यामध्ये स्पॅनिश आणि पोर्तुगीजांनी इन्का, ॲस्टेक वगैरे बाहेर संस्कृती कशी लक्षात आली या अंदाजे. इन्का आणि ॲस्टेक संस्कृती यांनी जी नष्ट केली, फ्रान्सिस्को पिझारो म्हणतात, तर त्यांनी जी नष्ट केली, तिथं असं सांगितलं की त्यांनी इंग्रजांपेक्षाही क्रूर काही कृती केलेल्या आहेत. सर्व धर्मच त्यांनी उडवला, फक्त सगळी ख्रिश्चन कन्व्हर्जन केलं. तेवढं त्यांना भारतात असं शक्य झालं नव्हतं. इंग्रजांनी भारतावर जो अन्याय केला म्हणा किंवा भारतात जे क्रूरपणा केला, तो भौतिक क्रूरपणा न करता
शैक्षणिक स्तरावर तर फुटपडा, संस्कृती बदलायला फुटपडा केला आपलं मला पूर्ण होतं त्याबद्दल पोर्तुगीज फ्रेंच काही भारतात भाषा आले फ्रेंच आधी बसा त्या पांडेचरीपर्यंत पोर्तुगीज वास्तव्य गाणं आला तो तिथपर्यंत किनाऱ्यावर राहिला डच आले केरळमध्ये थोडं दक्षिण कर्नाटकापर्यंत पण त्यांचा काही फार निभाव लागला कारण भारतामध्ये जवळपास 570 साम्राज्य छोटी छोटी आणि ते राजे सगळे तगडे होते त्यांच्या ते त्यांचं भाग साताऱ्याचा राजा असं सातारा प्रोटेक्शन नाहीतच अभिषेक त्याला काही कोणाला घुसू देत आहे इंग्रज आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी इंग्रजांबद्दल राग कशा करत आहे मी तर असं म्हणतो की तो वंश निर्वंश केला तरी राग संपणार नाही तरी कदाचित कोणाला फार हिंसात्मक विधान वाटेल पण इंग्रजांनी सुधारणा केल्या रेल्वे आणली या भंपक मोडवे जाणाऱ्या लोकांना मला एकच सांगायचं आहे मी रेल्वे बोर्डवर काम केलं इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आणि त्यामुळे ते रेल्वेचे सगळे नकाशे काढले 1808 साली पहिले तिकडे जातात 1853 साली इथून नकाशे रेल्वे कुठे कुठे गेली याचे ते सगळे नकाशे खनिजांच्या जागा ते बंदर इथपर्यंत रेल्वे नाही ती कुठल्याही खेड्यातल्या मुलाला शिकण्याकरता नालंदाला येणं अनुभव दिलेला नाही ती कुठल्याही एखाद्या दक्षिण भारतातल्या एखाद्या मंदिराचं शिल्पकलेचं अध्ययन करणाऱ्या माणसाला एखाद्या चांगल्या शिल्प अजिंठापर्यंत जाता आलं अशी रेल्वे लाईन नाही ती रेल्वे लाईन त्याचं माल चोरून न्यायची रेल्वे लाईन आणि चोरलं किती दोनच तुम्हाला परिमाण सांगतो 1750 सालचा 1850 सालचा एक जागतिक अर्थस्थितीचा अहवाल जो मानला जातो बेस असतो त्यावेळेला भारताचा जीडीपी जे काय जीडीपी हे फ्रॉड मेजर नाही पण आपण गृहीत धरू आपल्याला तेवढीच एक पट्टी आहे तर भारताचा जो राष्ट्रीय जो जे सकल उत्पन्न म्हणतात सकल उत्पन्न म्हणतात ते जगाच्या 24.6% होतं त्यावेळेच्या जगाच्या उत्पन्नाच्या आणि चीन 24% होतं म्हणजे भारत आणि चीन मिळून 1850 ला जगाच्या एकूण जगाच्या 50% उत्पन्न होतं ही गोष्ट 1850 ची 1857 स्वातंत्र्य युद्ध आहे त्यानंतर इंग्रजांचं 90 वर्ष सलग राज्य आहे 1947 ला ते सोडून गेले 1952 सालचा अहवाल आहे त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे जगाच्या 0.2% 27 जहाज सोनं दिलं खाली त्या पदरातून सूत्रकृत्य पुस्तके त्याचे पावती नंबर सांगणार ही लूट आहे ही अखंड 90 वर्ष चालली इंग्रजांवर लूट तर सगळ्यांनीच केली स्पेनने केली हे लुटण्यालाच बाहेर पडलेली माणसं आहे हे जग बीज शोधायला काही नाही मी तर एका परिसंवादात माझा अमेरिकेत गेलो मागच्या प्रश्न विचारला की तुम्ही जर समजता की तुम्ही आम्हाला सगळं ज्ञान दिलं आणि आम्ही जर भुक्कड होतो किंवा आम्ही भिकारी होतो तुम्ही कशाला आमच्याकडे आलात तुम्ही भिकारी माणसाकडे जाता का ज्ञान आणि वस्तू घ्यायला तुम्ही आला त्याचा अर्थ इथे काहीतरी लुटायला होतं सोन्याचं झुलबिल सोडून द्या त्या कवी कल्पना असतील पण तुम्हाला काहीतरी दिसलं म्हणून तुम्ही इथे आला आणि नुसते चोरून घ्या नाही येत राहिला मुस्लिमांनी पण आक्रमण केली आहे 910 सालचं पहिलं आक्रमण आहे सिंधच्या दाहीर नावाच्या राजावर त्यांनी पण सतत 450 वर्ष आक्रमण केली आहे ती छत्रपतींनी मोडून काढली पहिला राजा आहे 35 वर्षात 400 वर्षांचा इथे संपवणारा जगातला एकमेव राजा आहे शिवाजी महाराज लेक्चर ते ऐका तुम्ही पण त्यांनी काय लुटलं गेले फार केलं लुटलं गेले फार केला लुटलं गेले हे इथे राहिले एक गांधींचे शिष्य आहे त्यांचं ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक आहे नाव आपल्याला हा माणूस इतका ब्रिलियंट आहे याने इंग्रजांनी काय केले पुस्तकात ब्युटिफुल ट्री मध्ये वर्णन केलं इंग्रजांनी 4 गव्हर्नर इथे आणले ते वर्ष 1861 एकाला उत्तर एकाला दक्षिण एकाला साऊथ आणि पूर्व आणि एकाला पश्चिम 4 विभाग दिले नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ न्यूज शब्द तिथून आला त्यांनी या 4ही भागात जाऊन जे प्रवास केले आणि जी माहिती गोळा केली त्याचे अहवाल तयार केले 70,000 पानांचे अहवाल आहेत एकेका विभागाचे ते ब्रिटिश म्युझियम मध्ये होते या माणसाने यांनी ब्युटिफुल ट्री नाव आठवेल मला त्यांनी 17 वर्ष कोर्टात फाईट करून ते अहवाल घेतले त्याच्यात त्यांनी गोळा काय केलं काल सांगितलं होतं म्हणजे एकतर हे होतं सोनं नाणं लुटाचे पदार्थ खनिज खाणी
दुसरं लोक करतात काय, जगतात काय, त्यांची जीवन पद्धती काय, समाज रचना काय, शिक्षण काय, ते कामाला असे कपडे घालतात, त्यांच्यातल्या भेदाच्या जागा कुठल्या, त्यांचे एकमेकांशी कुठल्या कारणाने पडत नाही, कुठल्या कारणाने पडतं, याचे प्रत्येक गावातले अहवाल आहेत. आज भारतात 753 जिल्हे, तेव्हा भारतामध्ये जवळपास 1200 जिल्हे होते. आणि आताचे हिशोबाने म्हणायचं तर महसुलाचे म्हणून, आणि त्याची काही आता आपल्याकडे 17 लक्ष पिढी आहे, तेव्हा आणखी काहीतरी 15-17-20 लक्ष पिढी असते. तर तिथून सगळी माहिती गोळा केली आणि मग त्यांना कळलं की आता भेद ते केले पाहिजे. पहिला भेद त्यांनी फॉर्म आणला, त्याच्यावर तुमची जात आणि रिलिजन घेणं कंपल्सरी केलं. त्याच्या आधी आपण कुठल्याही फॉर्म मध्ये घेत नव्हतो. आपल्या राज्यात त्यांनी 48 साली तेवढं जरी केलं असतं ना, इंग्रजांनी आणलेला फॉर्म यापुढे आम्ही स्वीकारणार नाही. जात आणि धर्म फॉर्मवर लिहायची गरज नाही, नाव लिहा आणि माणूस पूर्ण. तरी आपण आपल्या पटकन पूर्वीच्या काळात गेलो असतो, ते वाढत तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे. म्हणजे अन्याय केल्यामुळे जातीचं नंतर स्वातंत्र्य घेणं अपरिहार्य होत असतं. कारण पुन्हा अन्याय झाला हे कळण्याकरता तो सोपा मार्ग. रिलिजन मध्ये धर्म नाही. श्रीकृष्णाच्या गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला 35वा श्लोक आहे, त्यात तो म्हणतो स्वधर्म निधनम श्रेया परधर्मो भयावह. त्याचा अर्थ काय? गीतेचं वय आपण आपल्या सगळ्यांच्या, आपल्या विद्वान अभ्यासकांच्या वादामुळे आता ते म्हणतात 7000 वर्षापूर्वी महाभारत झालं, 5000 झालं, इरावतीताई वेगळं म्हणतात. आपण सगळं जरूर साधारण 4000 वर्षापूर्वी महाभारत झालं युद्ध, तेव्हा गीता श्रीकृष्णाने सांगितलं. तेव्हा जगात एकही आजच्या प्रचलित अर्थाने रिलिजन नाही, ख्रिश्चनिटी नाही, मुस्लिम नाही, कुठलेही आत्ताचे रिलिजन तेव्हा नाही. त्यामुळे धर्माचा तेव्हा अर्थ काय? धर्म म्हणजे माझ्या आचरणाची चौकट. त्याच्यामध्ये माझा मृत्यू झाला, बापाचा धर्म, मुलाचा, मुलीचा धर्म, शिक्षकाचा धर्म, विद्यार्थ्याचा धर्म, माझी आचरण व्यवस्थेत माझा मृत्यू होण्याचे श्रेयस्कर. दुसऱ्याच्या आचरण व्यवस्थेत जाऊन मरण हे परधर्म भयावह. असं कृष्ण आपल्याला म्हणतो, तुझा धर्म आहे आता योद्धा म्हणून लढणं, तो धर्म आहे. त्यामुळे रिलिजन म्हणजे धर्म हे पहिलं त्यांनी चुकीचं आहे. अशा त्या अहवालातून इतक्या मायन्यूट गोष्टी त्यांनी समोर आणल्या आणि त्यात त्यांनी मग मेकॉलेजचे भाषण काय त्यांनी 2 गोष्टी तोडल्या. आपला गावगाडा तोडला. सातारा गाव असेल सुद्धा तेव्हा 30,000 वस्तीचे. या गावातले राहणारे सगळे उद्योग करणारे माणसं, या चांभार, कुंभार, लोहार, नावी या जाती नाहीये. हे कर्म व्यवस्था आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, आणि याच्यावर कोणाशी आपण किती दिवस वाद करायला तयार. 500 वर्षानंतर इंजिनियर, डॉक्टर ही जाती तयार होतील घेऊन घ्या. त्या मार्गाने गेलो तर लेखक जात तयार नाही, पण ते आज कर्म आहे. अभिनेता जात तयार नाही, ते आज कर्म आहे. हे अशी कर्म होती. कोणीही शिकलं, कुठले कर्म आवाजातले 3 वाक्य फार महत्वाचे. एक त्याने सांगितलंय की सगळ्या विभागांमध्ये जे तशा अर्थाने मनुस्मृतीच्या किंवा यांच्या त्या ग्रंथाच्या प्रमाणे कर्म करणारी माणसं आहेत, ती शिक्षण सगळ्यात जास्त घेत आहे. जी पौरात्य करणारी माणसं आहेत ते म्हणतात आम्हाला शिक्षणाची गरज नाही, ते शिकत नाही. 70% विद्यार्थी त्या पिरियडच्या खालच्या भागात येतात तिथल्या गुरुकुलांमध्ये, आणि वरचे शिकत नाही. वैश्य जे व्यापार करतात ते म्हणतात मला तो हिशोब कळला पण धर्माला बाकी शिकायची गरज. हे त्यांच्या त्या अहवालात आहे. मी माझ्या मनाचं काही सांगत. तर हे त्यांनी गावगाडा जो होता एकमेकावर अवलंबून जगत तोडून टाकलं आणि शिक्षण तोडून टाकलं, क्लास तयार केले. आपलं सत्व घालवलं. हा माझा इंग्रजांचा धाड. म्हणजे जगण्याचं एक कार्यकारण वापरतो, एक मर्म असतो. ते का जगतो याचं काहीतरी ग्राह्य असतो, फोर्स असतो. आणि तो माणूस म्हणून जो असतो तो जो कोणी तोडला आणि कुत्र्यासारखं जग सांगितलं तर आपण पुढे कुत्र्याच्या वाटेने जाऊ, कोणाच्याही मागे धावत सुद्धा कोणालाही चालू. अशा पद्धतीची कॉम्पिटिशन आहे, अशा पद्धतीची स्पर्धा राहील. भेद उभे राहतील हे बघितलं आणि त्याचा भेद असल्याची सगळ्या राजकारणाला फायदा असतो. त्यामुळे पुढच्या लोकांनी ते कंटिन्यू केलं. कारण तुम्हाला ग्रुप तयार मिळतात, ते गट मिळतो ना एकेका माणसाला थांबत बसण्यापेक्षा. त्यामुळे ते सगळ्या लोकशाही नावाच्या तत्वाला बहुसंख्यवादी हे वरदान आहे. चुकीचं नाही वरदान. इंग्रजांनी आपलं स्वतः तोडलं, तो माझा बाकी काय धर्म पाळले. ब्युटिफुल. तुम्ही सगळे त्याचा अनुभव पण आलाय. तुम्ही सगळ्यांनी ती पुस्तकं वाचायला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो. तुम्हाला वाचायला 6 महिने तरी वाचा, पण त्यात तुम्हाला कळेल आपण कुठून आलो. आपल्याला आपण कुठून आलो हे माहित नाही. हा आपला जगण्याचा आत्ताचा प्रॉब्लेम. त्यामुळे आपण त्याचा ऐकून कुठून आलोय करतो. तो तुम्हाला धर्मपाल गांधीचे शिष्य आहे, इम्पार्शल माणूस आहे.
हे सगळं ऐकत राहावं असं वाटतं. आपलं आत्ताचं जे धोरण बदलत आहे पण जे सांस्कृतिक धोरण जे ही कमिटी आहे त्या कमिटी ICC या म्हणतात त्याच्यावर तर बारीक सारी गोष्टी म्हणजे आपल्या जे विशेष पॉलिटिक्सचे देशातले जे एम्बसी आहेत ओपन एम्बसी आहेत त्या एम्बसीमध्ये 40-50 एम्बसीमध्ये जे ग्रंथालय आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी आमच्यातर्फे ही पुस्तकं भारतातर्फे ठेवा म्हणून सांगितले आणि आधुनिक रूप देऊन गुरुकुल पद्धत परत कशी आणता येईल त्याच्यात एक वेगळा आहे पण आता गुरुपट्ट वेगळा आम्हाला सगळ्यांना उत्सुकता घातचक्र या पुस्तकामध्ये घातसूत्र जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्ही जवळजवळ टायटॅनिक पासून अगदी ट्रम्पपर्यंत इतिहास लिहिलेला आहे आणि त्याचं इन बिटवीन लाईन्स जे आहे त्याचं पण त्यांनी त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला प्रश्न आहे की पुस्तक तुम्हाला तुमचं कसं लिहावं 850 पानाचा तो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी व्यवस्थित सगळं सांस्कृतिक राजकीय समाजकारण म्हणजे साधं उदाहरण केले ते त्यांच्याकडून नाही पण टायटॅनिक हा अपघात होता का घात होता आपण त्यांच्याकडे नाही गेल्यावर जर त्यावेळेला मी अमेरिकेत होतो त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये आम्ही त्या प्रिन्स नावाच्या एका व्हायरलवरून तिथे आमचा अपार्टमेंट होता राहायचं आम्ही तिथे इथे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन बरोबर मर्जर ऍक्विजिशनची कामं करायला आम्ही यायचो. त्या दिवशी सकाळी सगळे बंद झालं म्हणजे लोकल आणि बंद झालं तर कळलं तर टीव्हीवर झालं तर बंद झालं आणि ते मेसेज त्यांच्याकडे जर तो व्हॉट्सअप तेव्हा नव्हतं की 2001 ची गोष्ट आहे तर टेक्स्ट मेसेज आहे ते आपल्याकडे पेजेस असायचे बघा तर टेक्स्ट कसे त्या पोलला मोटरलाच्या मागे टेक्स्ट होतं ऑल ट्यूब्स लाईन्स आर क्लोज बंद झालं म्हणजे जायचं कसं का बरं बंद झालं टीव्ही लावतो माणूस तर टीव्हीवर ते लॉक कवर ते विमान घुसलेलं दाखवलं थोड्या वेळाने 15-20 मिनिटात दुसरं विमान घुसलं. पहिलं विमान घुसलं तेव्हा जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष त्यावेळेचे त्याला मी युद्धभर बुश म्हणतो ते फ्लोरिडामध्ये एका शाळेत होते असे खुर्चीवर बसले ते एक माणूस आला त्यांनी त्याला सांगितलं बाहेर चालू प्रार्थना सुरू होती चालू केलं 20 मिनिटांनी एक माणूस आला दुसरा त्यांचे घेऊन गेला तेव्हा त्यांनी एक ऑर्डिनन्स काढला की आता अमेरिकेच्या आकाशात जेवढी विमानं आहेत सगळी जवळच्या एअरपोर्टवर उतरा. अमेरिकेमध्ये 18,000 धावपट्ट्या माझा देश आणि 5.5 ते 6,000 विमानं अमेरिकेच्या आकाशात होती. 5,690 सगळ्यांकडे आकडा आहे. ती सगळी फोर्सफुली उतरायला सांगितली. तो आदेश काढल्यानंतर 40 मिनिटांनी त्या जे ATC असतात ना एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे टॉवर्स त्यांच्याकडे मला कळलं की अजूनही 10 विमानं वरती आहेत आणि दरम्यान एक विमान पेंटागनवर कोसळलं आणि अजून ते काही विमान ते उतरत नाही. त्यांना वाटलं की त्याच्यात पण काही असेल काही घडेल ते व्हाईट हाऊसवर जाईल त्या कॅम्प डेव्हिडवर जाईल ते व्हर्जिनियाच्या CIAच्या हेडक्वार्टर्सवर जाईल आणखी कुठल्या मॉन्युमेंटवर जाईल म्हणून त्यांनी सांगितलं F-16 विमानं 3 सोडा जी फायटर जेट आहे आणि ही विमानं वरच्यावर उडवून द्या असं ऑर्डर त्याला ना तिथं सगळं झालं आणि आमच्या ऑफिस मधली माणसं कुठे प्रवास करायची सगळ्यांचं आम्ही एका अपार्टमेंट सगळ्यांना कॉन्ग्रेजच गेलो. ते आत्ता मला सांगितलं सांगितलं एक माझा मित्र होता तो मला म्हणत वेगळे किती पैसे तर म्हटलं असतील 70,000 सेव्हिंग म्हटलं तर म्हटलं काय करायचं तो म्हणला तुम्ही गेलो की 25 लोकांना फोन करतो आपण एक $2-1 मिलियन आणि गोळा करतो काय करायचं मला मदत करायची तो म्हणला नाही डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या कंपन्यांची स्टॉक आता आपण विकत ते पटकन वर जातील जेव्हा तुम्ही लॉस सेक्टर त्याची गाडी अशी गेली पुस्तकं बोलत आहे असं कसं काही पण विचार करू शकतो. आणि त्या दिवशी मी न्यूयॉर्कमध्ये होतो 5-6 दिवस बरोबर होते ते मंगळवारची घटना आहे सकाळची 9 वाजता शुक्रवारी संध्याकाळी त्या न्यूयॉर्कच्या किंवा आम्ही राहतो स्क्रीनच्या स्ट्रीटवर युनायटेड वी स्टँड असं नाव विमानं घुसलेले टॉवर असे टी-शर्ट विकायला होते आणि त्यांनी प्रॉडक्ट आणलं म्हणजे लाल किल्ल्यावर ऍक्सिडेंट झालं कुठे लाल किल्ल्यावर ऍक्सिडेंट हा काय झालं ते टी-शर्ट टाकलं जातं त्या माणसाला चालवतात म्हणजे हे असं कसं काय करू शकतो आपण. तर मला त्याच्याने खूप छळलं राजूचा जन्म तिथे की असं का हा विचार करतो आता नॉर्मल माणूस रोज आपल्याला भेटतो चांगला मित्र आहे मला अमेरिकन असलं तरी काय झालं नॉर्मल अतिशय सज्जन पण ही फाट कुठून येते की याचा मी फायदा उठवा आणि ही कशातनं सुरू होते चर्चा
त्याच्यात होतो. त्याच्यानंतर आधी 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा मित्र होता जर्मन, तो आणि मी आम्ही एका पब मध्ये भेटतो. तर मी गेलो तेव्हा स्पॅनिश मित्रावर बसला होता. म्हणलं मी फिनिश करतो ना आपण बोलू. चालेल. ते बोलत होते आणि आपला बसलो. ते दोघं बोलत होते टायटॅनिक कोणी बुडवली याच्यावर बोलत होते. आता मी तेव्हा टायटॅनिकचा तो पिक्चर बघून गेलो, रोमॅन्टिक पिक्चर. मी म्हटलं असं म्हटलं अमेरिकन लोक काही भाषिक करतात कुठल्या असं काय काय बुडवली काय वेळे. तर तो सारखा माझ्याकडे बघायचा. मी काहीतरी विचारायचं तुम्हाला बोलून बोलतोय लेट मी फिनिश. त्याने एक मिनिट टिश्यू पेपर येत त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं निर्माण केलं. मला हे वाच 3 पुस्तक. मग आपण बोलू मग तुला कळेल काय म्हणतो. मग तो कागद बाजूला पडला होता. नाही झाला तो मी शोधला. सुरुवात ते टायटॅनिक ते ट्रम्प. ट्रम्पचा आपण एक किस्सा सांगणार मग आपण ट्रम्पचा उदय कसा झाला साक्षी झाला. प्रायमरीचे त्यांचे डिबेट असतात. त्यांच्याकडे 2 पक्ष आपल्याला काही सगळ्याचा पक्ष नाही आणि त्या पक्षाची उमेदवारी मिळण्याकरता त्यांचे पक्षामध्ये स्पर्धा होते. आपली डिबेटिंग कॉम्पिटिशन सारखं लक्षात घ्या. सिंपल कोण बेस्ट. तर ते एका वेळेला पहिले 10 लोक असतात त्या पक्षाने नॉमिनेट केलेले. त्यातले 5 होतात, 4 होतात, मग 3 होतात, मग तो फायनल माणूस ठरतो. तर त्या पहिल्या डिबेटला फ्लोरिडामध्ये 7 लोक होते. त्यात एक ट्रम्प होता. आम्ही असं टीव्हीवर डिबेट बघत होतो की रिपब्लिकन पक्षाचं कोण येतो. तर जॉर्ज बुशचा लहान भाऊ जेफ बुश जो फ्लोरिडाचा गव्हर्नर होता तो त्यांच्यातला एक कॅन्डिडेट होता. पक्षाने नॉमिनेट केलं. तर ट्रम्प आला आणि ट्रम्प पहिलं वाक्य असं म्हणला, यू वॉन्ट टू नो 9/11 कोणी केलं? दिस मॅन, हिज ब्रदर. तर माझ्या बाजूला कुमार केतकर बसले होते. आम्ही पेपर तेव्हा अमेरिकेत आले. मी म्हटलं हा माणूस प्रेसिडेंट होता. ते म्हणले काय त्याचा काय अभ्यास आहे. पण ही जुनी गोष्ट आहे ना, ही आत्ताची गोष्ट आहे. 2016ला ट्रम्प आलाय. 14 ची गोष्ट असते. जीवाजी शिंदे म्हणून आमचे एक मित्र होते फ्लोरिडामध्ये. त्याच्याकडे आम्ही गेलो होतो. ट्रायकल काय काय करतात ना 3 गोष्टी ते करणार होतात आणि त्याच्यावर आता फोन आला तर आम्ही गप्पा म्हणत होतो. ते म्हणत कसं काय. मी म्हणतो ज्या ते असं बोलतोय ना याला फार मोठ्या लोकांचा सपोर्ट आहे. अशी बोलण्याची हिंमत कोण करणार नाही. त्याचा हा लंबेरेसचा घोड्याला पैसा लागला. आणि आता बघा गंमत कशी. आता ट्रम्प निवडून आला त्यानंतर तेव्हा ज्या लोकांनी माझ्या पुस्तकातले सूत्रधार आहेत, जे किंगपिन्स आहेत, जे मॅनेज करतात सगळं, जे सगळ्या घटना घडवतात जगातल्या, त्या लोकांची इच्छा नसताना ट्रम्प निवडून आलाय. त्यांना मात करून इलॉन मस्कला बरोबर घेऊन $2 ट्रिलियन त्यांनी कॅम्पेन मध्ये उठले. तो बार्जेस आणि इलॉन मस्कला घेऊन ट्रम्प आता निवडून आलाय. त्यामुळे मी असं म्हटलं की ट्रम्प ही पुढची 4 वर्ष जी आहे ती भयंकर डिफिकल्ट असते. अमेरिका तर चांगली असतील जगात. आता युक्रेन चाललंय हे काही रशिया त्याचं भांडण, युक्रेनचं भांडण नाही. हे चायनाच्या मांडीवर रशिया जाऊन बसला होता आणि त्याला त्या मांडीवर उठवण्याकरता दुसरा पर्याय नव्हता. युद्धामुळे रशिया बेजार होता. युद्धात काही पिकत नाही. चायनाची सप्लाय चेन रशियाला ताकद होती. युद्ध साहित्य नाही, बाकीच्या काही लागणाऱ्या गोष्टी जगण्याकरता देशात सप्लाय चेन. आता याच्यामुळे रशिया चायनाच्या मांडीवर उठेल बघा. ते ट्रम्पला हवंय. चायना हा जगाला सगळ्यात मोठा आपल्याला धोका आहे आणि त्याच्या विरुद्ध सगळे प्रयत्न ट्रम्पने मागच्या वेळेला पण केले पण ते खूप सुटत नव्हतं. आता ती परिस्थिती तशी निर्माण केली. चायना, माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही, 2030 पर्यंत चायना आपण फुटलेला असेल. लिहून आहे. मला वाटतं वेळेचं बंधन आपल्या सर्वांना आहे. एक प्रश्न विचारा. 6ला बरोबर त्यांच्याकडे द्या. एक प्रश्न मी असं विचारू शकता की तुमच्या नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपली चर्चा आता झालेली नाही. तर तुम्ही तुमच्या मनातला तुमच्या आवडलेली भूमिका दोन्ही सगळ्या भूमिका आवडतात ठीक आहे बोलले पण तुम्हाला जी भूमिका आवडते किंवा देऊळ तुमची आवडते आणि ती तुम्ही जरा की या एवढ्या वृक्षप्रमाणे असल्या शास्त्र वेगळं आणि अभिनय आणि नाट्य चित्रपट चित्रपट आहे दोन्हीची साखर मनात पाहून कसा करू शकतो माणूस त्याचं सविस्तर सूत्र एक नाही तुम्हाला आवडत्या भूमिका जेव्हा थोडा सांगतो. अर्धकाळ शुष्क नाही, वृक्ष नाही, आपला तुमचा श्वास आहे. कृपया
अर्थकारण हे तुमच्या आयुष्याचा श्वासा इतका महत्वाचा भाग आहे, समजून घ्या. मनोरंजन ओलं आहे आणि ते कोरडे असं काही नाही, उलट ते ओलं आहे म्हणून मनोरंजन ओलं आहे. तो स्रोत सगळ्याचा स्रोत आहे. एक मी त्या एका वळणावर असं नाटक केलं होतं. ते आवडायचं कारण असं थोडी ना की चॅलेंजिंग खूप होती. त्याची SSY तुम्ही नाव ऐकलं होतं? सिद्ध समाधी. त्याच्या एका गुरुच्या आयुष्यावरचं नाटक. तो स्वतः सिद्ध समाधीवर केलेला आहे त्याने, आणि त्याला अनेक गोष्टींवर आयुष्यावर स्वतःच्या नियंत्रण करता येत नाही. तो जरी लोकांना रोज लेक्चर देत होता तरी असं नाटक होतं. त्या रोलला 2 शेड होते. एक त्यातला भाग होता की तो सिद्ध समाधीवर, त्याचं ते नाव नव्हतं वापरलंय सगळ्यांचं, कारण तो वापरू शकत नाही, पण ते तत्वज्ञान तो पूर्ण कल्क्युलेट डाऊन करण्याकरता पोर्ट्रेट केलं बोलतो किंवा ते ऍक्टिंग कशी करतो तसं ते सगळे त्याचे आविष्कार होते. आणि दुसरं तो आपण किती गाळात चाललोय, आपल्याला स्वतःला हे पेलत नाही याच्याकरता तो आश्वस्त होतो. अशी 2 लेवलची भूमिका होती. कारण मला बरेच पुस्तक आल्याला पहिलं नाटक होतं, आणि ते लिहिताना खूप माझ्या नाटक लिहून घेताना जे असतं ना की मला शिकताना माहितीच नव्हतं, मी तर नव्हतं त्या माणसाला जाऊन भेटलो माझ्या, त्यांचा एक शिबिर अटेंड केलं. तर ती प्रोसेस मध्ये गेल्यामुळे मला लक्षात आलं की कोणालाही असं वाटेल की हे धप्पक आहे, असं होऊ शकत नाही. माणसाचे विकार कंट्रोल करणं हे इतकं सोपं नाही आहे. पतंजली जेव्हा 8 स्टेजेस लिहितो, समाधी काढून टाकला तरी 7 स्टेज पर्यंत जातो, नियमाने सुरुवात करतो. ते इतकं सोपं नाही ना की कोणतरी 10 वर्षात ते करून मोकळं नाही. त्यामुळे ते शिकवताना कसं कळलं ते खूप मजा यायची. दर प्रयोग वेगळा व्हायचा, वेगळे गाणं सापडायचे. आणि जन्म नावाचा पिक्चर मी लिहून केला. तो पिक्चर मला जरा एकदम वेगळा होता. एक किलो आणखी वेगळ्या भूमिका होती वेब सिरीजमध्ये. पण तुम्हाला खरं सांगू का, प्रयोग म्हणतो नाटकाच्या. आता आज नाटकाचा जो प्रयोग घेतो या आधी झालेला असेल, आम्ही दरवेळेला काही स्टोरी बदलतो असं नाही, पण तुमचा जो डिलिव्हरी असते ना ती प्रेक्षक एक नाटक हे जिवंत माध्यम आहे. आता तुम्ही माझं भाषण ऐकता असं पण नाटक बघतात, तुम्ही हसतात, टाळ्या वाजवतात, खोकतात, ते उठून जातात, सगळं घडतं ना, त्याचा एक ऍक्टिंग करण्यावर परिणाम होत असतो. आणि नाटक हे सबकॉन्शियस लेवलला चालतं. ओके, कॉन्शियसला आम्ही फक्त डायलॉग पाठ करून म्हणतो, बाकी सगळे डिलिव्हरी असते, रिऑन्स असतो, पॉजेस असतात, ते सगळं सबकॉन्शियस लेवलला असतं. त्यामुळे ती म्हणून त्याला प्रयोग म्हणतो ना आपण. प्रयोग का म्हणतो, तो प्रयोग आहे, ते एकसारखं नाही. म्हणजे हा आवडला तो आवडला असं काही प्रयोग होतात. तुला अपेक्षित होता मला सरांनी सुरू झाले. अधिकृतरित्या मी पुन्हा एकदा दीपक खरेदीचे आभार मानतो. त्या पुस्तकप्रेमी समूहाने गेले 3.5 वर्ष आम्ही रोज एक पुस्तकाला प्रिंटिंग करतो, आणि थोडं एक अशी असते की त्यावरच चर्चा दिवसभर करावी, आम्हाला कुठल्याही बातमी विकत होतो. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यानिमित्तानं आमचे पुस्तकप्रेमी जे आपल्याला लेखकही व्हायला लागले आमच्यातून, तसाही आम्ही वेगळा प्रयोग लेखका भेटेल म्हणून आमच्यातच लेखकाचा प्रयोग आम्ही जर महिन्यात एकदा असा प्रयोग करतो. आपण आवर्जून पुन्हा एकदा या आपण ठरलं पुढच्या महिन्यात करूया. तसे साधारण बंधू आणि भगिनींनो आपले सर्वांचं स्वागत आहे. मी आतापर्यंत आर्थिक विषयावर मुलाखती घेतलेल्या होत्या, विशेषतः माझ्या संस्थांमध्ये एका अभिनेत्रीची आणि एका संस्थाच्या महिलेची मुलाखत मला पहिलाच प्रसंग आहे. म्हणजे त्या अर्थाने सिरीजनी मला टेस्ट कॅट दिलेली आहे, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आता डबोडीच लागले नाही तर 6 वाजून गेलेले आणि त्यावर 7ला जायचंय, पण आपण लवकरात लवकर घेतो. आता बरीचशी मांडणी झाली, सैद्धांतिक मांडणी झाली. माझा प्रश्न सिंपल आहे. भाग्यश्री देसाई हे व्यक्तिमत्व लहानपणापासून कसं घडलं आणि आज ज्या काय उभ्या आहेत सगळ्या क्षेत्रात, म्हणजे मगाशी आपण मानवतो वाचतात सगळे माहिती आहे. आणि थोडंसं माझा स्वभाव म्हणजे खरं सांगणार नाही, त्यावेळेस तुमच्याकडची माहिती वाचली पण थोडी जेमिनीवर पण मी होतो आणि त्या जीबीटीवर पण बोलतो, म्हणजे त्याच्यात काय माहिती मी सांगितली. तर पहिला माझा प्रश्न, मी डॉक्टर असल्यामुळे स्पेसिफिक प्रश्न आपण विविध क्षेत्रात काम केले आहे. आपले लहानपण आणि शालेय जीवन
याविषयी थोडी माहिती द्याल का? म्हणजे आपले व्यक्तिमत्व संस्कारक्षम कसे घडते? पुण्याला तुमचं बरंच शिकत म्हणाले, तर हे पण विषय असतं आणि त्याच्यावर तुमचा व्यक्तिमत्व विकास करतो. तर ह्याच्याबद्दल जरा सविस्तर माहिती द्या. म्हणजे इथे बरेचसे सिनियर मंडळी त्यांच्या नातीला धन्यवाद. आज आम्हाला हे दोघांनी आपण आवर्जून आमंत्रित केलं त्याकरता सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता जास्त वेळ नाहीये त्यामुळे मी पटकन उत्तराकडे येते. तुम्ही आता विचारलं तसं लहानपण आणि शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझं माहेर याच भागात आहे, मिरज सांगली. देवल कदाचित आपल्याला ऐकून माहिती असेल त्यावेळी माझ्या आजोबांची सर्कस होती, देवल सर्कस. आणि यात मी पाहायला नाही गेले. आणि माझा जन्म इचलकरंजीचा, पण नंतर वडील माझे डोळ्याचे डॉक्टर होते, मग मी पुण्यामध्ये आलो आणि नंतर माझं सगळं शिक्षण पुण्यामध्येच झालं. देवल हे ते प्रसिद्ध नाटककार होते, तर ते आमच्याच घराण्याचे की फक्त खूप लांबचं नातं होतं, म्हणजे त्यांची पट्टी वगैरे असं काहीतरी रिलेशन आहे ते. पण ते तो कुठेतरी एक भागा मेबी आला असेल, त्यामुळे मला अभिनयाची किंवा याची पहिल्यापासून आवड होती. आमच्या घरात देवल फॅमिलीमध्ये बाकी कधीच कोणी अभिनयामध्ये नव्हतं, पण संभव ते मला आवडायचं पहिल्यापासून. आणि शालेय जीवनापासूनच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, नंतर कॉलेजमध्ये पुरुषोत्तमपर्यंत कसे फेस्टिवल असेल किंवा ज्या बाकीच्या ज्या आंतरशालेय आंतर कॉलेज स्पर्धा असतात त्या प्रत्येकाने मी भाग घ्यायची. आणि हे मग काही मला बक्षिसं पण मिळाली. आणि अशा रीतीने तो म्हणजे नाटक म्हटलं की देवलचा सहभाग आलाच, ते ठरलेलं असायचं. आणि त्यामुळे मग असं झालं की शालेय असेल कॉलेज जीवनामध्ये असेल मी आर्ट्सकडे मुद्दाम गेले की मला नाटक किंवा हे सगळं आर्ट्समधलं काहीतरी करता येईल. असा तो माझा प्रवास तेव्हा सुरू झाला. म्हणजे सांगू इच्छितो की आई वडिलांचे आणि त्या त्या वातावरणात वाढल्या त्याच्यात त्या संस्कार झाल्या, हा महत्वाचा विषय मांडायचा आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण वाचण्यासाठी एनडीए फक्त फॉर्मल एज्युकेशन झालं आणि एनडीए म्हटल्यावर जनरली एक महिला कर्तव्यदक्ष अधिकारी बँका असतील किंवा गर्ल्स असतील, प्रायव्हेट कंपनी असतील, तर हे क्षेत्र न निवडता आपण अभिनयाकडे वळला आणि या बाकीच्या गोष्टीकडे वळला. आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला तुम्हाला स्ट्रगल सुद्धा करायला लागला असेल, इंडियामध्ये सुरक्षितता होती. तर हा एक संदेश तुम्ही कसं काय नाही, पहिला म्हणजे मी आर्टचे स्टुडंट होते. मी BA केलं, BA मी पहिली आलेले. मी MA केलं युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे मला डिस्टिंक्शन होतं. आणि त्याच्यानंतर तेव्हा आमचं लग्न झालं, म्हणजे किशोर पंप्सचे किशोर देसाई आणि किशोर पंप्स ही केमिकल कंपनी आहे. आणि मग मला असं वाटायला लागलं की मी आर्टचे स्टुडंट आहे, मी किशोर पंप्स सारख्या ठिकाणी जर माझं काही कॉन्ट्रिब्युशन मला करायचं असेल तर मी काय करू शकते. तर म्हणून मी बिझनेस मॅनेजमेंट करायचं ठरलं. त्या दृष्टीने मी MBA केलं. म्हणजे मला त्याच्यामध्ये मार्केटिंग फायनान्सबद्दल विषय सगळेच असायचे त्यावेळेला पहिल्यांदा, पण ते करिअर करायचं तर कधीच माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग काही काळ मी किशोरमध्ये जात पण होते गावाला, पण अभिनयाची आवड अगदी पहिल्यापासूनच होती. त्यामुळे मग नंतर ते सगळं मागे पडलं आणि मग स्वतःची नाट्यसंस्था मी सुरू केली. खरं तर मराठी मनाच्या भावपुस्तक जे काही तुम्ही नाटकं आपल्या कायम जे रेंगाळलं त्याची कायम मनात असतात, ते 4 नाटकांचा मी उल्लेख करता इच्छितो की त्याच्यात भाग्यश्री यांनी काम केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे आणि वसंत कारणकरांचं. मी आपल्याला सांगू इच्छितो की वसंत कारणकर ह्या जिल्ह्यात नाशिककरांचं वास्तव्य असतं तरी त्यांचं मुलगा रहिमतपूर आणि आता विनोदची कुलकर्णी आहेत, त्यांच्या पुढाकाराने परवा त्यांचा मुद्दा रहिमतपूरला झाला. कोकू देशपांडे सुद्धा रहिमतपूरचे उद्ध्वस्त धर्मशाळा. ते 4 नाटकं आहे, म्हणजे वेगवेगळे उद्योग आणि त्याच्याबद्दल
संशय करतो आणि आणखी नाही केली एक चौथा आहे तर लेखन उद्योगाबद्दल मी त्याला काही प्रश्न विचारू इच्छितो कारण मी जेव्हा मुंबईला कॉलेजला होतो तर त्यावेळेला श्रीकांत मोदी आणि तयार संसद काम करायचे आणि नंतर मला असं वाटतं की सगळ्या 2014 तुम्ही नाटक करायला सुरुवात केली नाही 2002 मध्ये म्हणजे नाट्यसंस्था सुरू केली आणि श्रीकांत मोघे सरांच्याही माझी चांगला परिचय होता कारण ते मुंबईत तर पुण्यात आलेले होते काही संस्थेला आले आणि आम्ही काही काळ एकत्र कामही करत होतो मी काहीतरी शॉर्ट फिल्म वगैरे आणि तेव्हा मी नाटक करायचं माझ्या संस्थेकडून असं ठरवलं तर त्यावेळेला मग सर मला म्हणाले की मी आम्ही लेखोरे केले होते तर तू ते का नाही करत मी तुला सगळी मदत करतो तर त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना बाकी फिजिकली त्या काही होऊ शक्य नव्हत्या पण मग डायरेक्टर त्याचे अनंत कारण म्हणत होते पण सर मध्ये मध्ये यायचे काही टिप्स असतील ते द्यायचे आणि सुबोध लावायचं पण ते कळलं नाही होतं तर आणि बाकी सगळं मग पुण्याचाच संच होता पण त्यामुळे नाटक करायला घेतलं कारण आम्हाला पहिलंच प्रोडक्शन हवं होतं ते नवीन जाण्यापेक्षा एक मिळलेलं प्रोडक्शन आणि साधारण लाईट वरचं प्रोडक्शन मला करायचं होतं त्याच्यामुळे त्यावेळेला 50 करोड केले आपणाला कल्पना असेल की तुम्ही नाटकामध्ये की गोवा की हे नाटक सुरुवातीला करून राहतं आणि एवढ्या ताकदीचं नाटक आणि एवढ्या ताकदीच्या संस्थेने केलं नाटक घेतलं तर सुरुवातीला मला उल्लेख करायचं कारण असतं की कालच एका मुलींच्या स्मृतीने 6 मार्चला ते गेले होते आणि लेखुर हे नाटक समोरच्या अंदाजाच्या नाटकाच्या व्यक्तीवर आधारित आहे आणि संगीतिक नाटक आहे आणि त्याला जिथे अभिषेकच सांगितली तर हा एक मोठा उल्लेख केला मला मत्स्यगंधाविषयी त्यांना त्या काळात अतिशय गाजलेलं संगीत नाटक मत्स्यगंधा उत्तरप्रदेशावरती तर मी एक वाचलेला मत्स्यगंधाविषयीचा उल्लेख आपल्याला सांगू इच्छितो की वसंत कानेटकर हे आपले साहित्यिक गुरु मिस कांडेकरांना मानायचे आणि मिस कांडेकरांनी त्यांना पत्र लिहिलं म्हणजे लवकेचे अभ्यासक आहेत तर मिस कांडेकरांनी कानेटकरांना पत्र लिहिलं की तुझी सगळ्या नाटकामध्ये जेवणात सगळे पदार्थ कॉमन असतात आणि फक्त काटा बंदाची रांगोळी होते तर याच्यातनं कानेटकर शब्दाचे समजले कारण त्याच्या आधीची नाटकं रायगडाला राग येते आणि इथे वर्षाला मुक्ती आणि हे नाट्यकारांचं पत्र लिहिल्यानंतर मग त्यांनी मत्स्यगंधा लिहिलं तर ह्या मला मत्स्यगंधाबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना नाही म्हणजे मी आता इथे एक गोष्ट क्लिअर करते मी गाणारी नाही मी संगीत नाटकामध्ये त्याचे क्रोध रोल नाही करायचे पण ययाती देवळ्यांनी जे नाटक होतं त्याच्यामध्ये देवळ्यांचा क्रमही होते त्याला एकच सुरुवातीला काढले ते आम्ही कट करायचं पण बाकी आपण ते नाटक देवळ्यांनीवरच आहे खरं तर आणि मत्स्यगंधामध्ये मी तिसऱ्या अंकाची अंपा करते तरी त्याचा सुद्धा मी 25-30 प्रयोग केले पण मत्स्यगंधामध्ये पण तेवढाच करून होता आणि संगीत संस्थेच्या जवळमध्ये कृती टाकली तो पण क्रोध होते पण ही नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरची माइलस्टोन आहे आणि ती अगदी आमच्या पुढच्या पुनस्कृती जाहिराती पुढचा मला प्रश्न एक मगाशी उल्लेख करण्याचा मी संस्कार भारतीय राष्ट्रीय विचारसरणी बाळगणाऱ्या संस्थेशी त्या असोसिएट होत्या गेले 15 वर्ष त्या उपाध्यक्ष होत्या तर संस्कार भारतीय राष्ट्रीय विचारसरणी बाळगणाऱ्या संस्थेबरोबर आपला परिचय कसा झाला राष्ट्रीय पातळीवर संस्कार भारतीचं जेव्हा हे झालं तेव्हा त्यांना पुण्यामध्ये शाखा काढायची होती आणि माझे मिस्टर किशोर देसाई हे पुण्यातल्या संस्कार भारतीच्या त्याचे संस्थापक सदस्य म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये त्यांची स्थापना झाली आणि त्यावेळेला दौलत मिराजदार जितेंद्र अभिषेकी चित्तरंजन कोल्हटकर देशमुखकर आणि भरपूर बरेच होते तर त्या सगळ्यांची मीटिंग आमच्या ऑफिसमध्ये झाली जगनीवर रोडला आपण तिथे तिथे पहिल्या मीटिंग झाल्या आणि त्याच्यानंतर ते कोषाध्यक्ष पण होते काही आणि त्याच्यानंतर मग मी सदस्य होते बरेच दिवस आणि नंतर त्यांनी मला उपाध्यक्ष केलं होतं 14-15 वर्ष मी अध्यक्षपदी होते
अनेक मोठे मोठे गट त्याच्यामध्ये घडले. परवाच सुरू व्हावे त्यानंतर त्यांनी पुरुषोत्तम कल्पनेच्या भाग जुन्या आठवणी सांगितल्या. तर या स्पर्धेविषयी कारण ही मोठी स्पर्धा आहे माझ्या जीवनावरती. तर या स्पर्धेच्या तुमच्या भूमिकेविषयी किंवा तुमच्या योगदानाविषयी थोडंफार पुरुषोत्तम करायचं नुसतं नाव काढलं तरी कसं एक पाहिजे वाचलं. त्या काळामध्ये म्हणजे महाविद्यालय त्याच्यामधलं ते पुरुषोत्तम एक फार मोठं नाव आहे. आणि आम्ही करत होतो तेव्हा सुद्धा नाटक चूज करण्यापासून मग ते एकाच कॉलेजकडनं 2-3 नाटकं गेली की त्यातनं चांगलं नाटक शोधणं आणि तालमी सुरू झाल्या की मग कामचा घ्यायचा असतो मुख्य इतर ठिकाणी काय काय चाललंय आणि त्यांचं कुठलं नाटक आहे, त्यांचे कोण दिग्दर्शक आहे, कोण कलाकार काम करत आहे आणि आपलं नाटक कसं आहे त्यांच्या पुढे ते सगळे म्हणजे आजमावत असतो असायचो आमच्या. आणि स्पर्धेच्या दिवशी तर काही बघायला नको, जास्तीत जास्त आपल्या बाजूमध्ये मुलं कशी येते आणि मिस्टरांचं नाटकं पाडायची आपलं कसं उचलून हे फार चालायचं त्या वेळेला. म्हणजे अजूनही चालतात आता ते वेगळ्या निघत जातं. आणि आम्ही त्या वेळेला मला त्याच्यात पारितोषिक होतं ते रत्नाकर मंत्र्यांची एकांकिका आम्ही केलेली आत्मावाडा म्हणून आणि त्याच्यामध्ये त्या दोघी बहिणी आणि असं त्यांचा तो नाटक होता. त्यातल्या त्या एका बहिणीचा रोल करता मला पारितोषिक मिळालेलं होतं. त्याच्यानंतर पण मी डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा गेले तेव्हा मी पुन्हा पुरुषोत्तमला भाग घेत होता. त्यावेळेस नाटक कुठलं केलं तर मला खरं आठवत नाहीये पण तेव्हा काही मिळालंच नव्हतं मला. पण काही कॉलेजमध्ये असताना मिळालं जनावर येत असताना. आपण सुस्थितीत असताना जे सुस्थितीत नाहीये त्यांच्याविषयी चिंता बाळगतो तर हे जरा संवेदनशील मनाचं लक्षण आहे. आणि मॅमने पुढे लिहिल्या शाळा निवडून तिथल्या शाळेतल्या विशेषतः मुलींसाठी फार स्वच्छतागृह दाखवली. आणि आता आम्ही पालक जातो तर कुठल्या पण शाळा नोकरीला जातो तर अजूनही परिस्थितीमध्ये सुधारणा भरपूर वाढ आहे. तर हा जो त्यांचा संवेदनाशील गुण आहे तर अतिशय वाटायचा होत आहे. आणि स्वच्छतागृहाची कल्पना तुम्हाला कशी पुण्याजवळ मोर जे गाव आहे तर तिथे ते आदर्श विद्यालय म्हणून तिथे त्यांनी मला एक सेलिब्रिटी म्हणून त्यांच्या बक्षीस समारंभाला बोलवलेलं होतं. आणि तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की शाळेची माहिती घेत असताना की तिथल्या टॉयलेटची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे को एज्युकेशनच होतं त्यांचं 10वीपर्यंतची शाळा आणि तिथे टॉयलेट त्याचं मी आणि स्टाफचं होतं एका बाजूला मला फक्त टॉयलेटच नाही किंवा होतं ते अतिशय पडतो त्याला वरती छप्पर नाही अशा परिस्थितीच होतं. म्हणलं मग मुलं करतात काय आणि सकाळपासून मुलं येणार आणि त्यामुळे नाही आम्ही इथे मुलं तर जातात म्हणे आजूबाजूला मुलींची जरा पंचायत होते इथे आणि महिन्यातल्या त्या कंटिन्युअर मला तर मला मुली येतच नाही म्हणजे कळतीच असते. म्हणलं बापरे पण याच्याकडे तुम्ही काही करत नाही म्हणे आम्हाला काही गव्हर्नमेंटची ग्रँट नाही आहे आम्हाला आम्ही काही करत नाही. आणि मुलीला जर जायचं असेल तर शेजारच्या घरांमध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेली असते की वाटलं करताना तिथे जाऊ द्या म्हणलं आपल्याला चुकीचं आहे म्हणजे काय करता येईल. तर मग मी सगळा तिथेच लोक त्यांच्याशी बोलले. तिथे बरोबरचे शेते म्हणून होते तर त्यांना मी सगळी जबाबदारी सोपवली आणि मी म्हणलं माझ्या कर्जाने इकडे बांधून देते तर जागा वगैरे त्यांनी सगळी आतमध्ये निश्चित केली आणि 6 मुलींचे आणि 6 मुलांची अशी टॉयलेट सगळं बांधून दिली. मग ते ओव्हरहेड टँक म्हणजे ड्रेनेज सिस्टीम सगळंच ते करायला पाहिजे होतं. सो म्हणजे ही गोष्ट साधारण डिसेंबरमध्ये होती. डिसेंबर कोविडच्या जास्त आधी थोडंसं आणि जूनमध्ये मी त्याला म्हटलं शाळा सुरू व्हायच्या आत हे आपल्याला कम्प्लीट करायचं आणि त्याप्रमाणे दिल्या मी त्यांना करून आणि ते झाल्यानंतर मग तिथल्याच पलीकडच्या गावामध्ये त्या मुलींना ते जे फलक असतात ना आपले शाळेचे बोर्ड्स तर ते त्याच्या जागी त्यांना डिजिटल बोर्ड्स देण्याची कल्पना सुचली. मग तिथे आम्ही त्यांना जवळजवळ 2-3 डिजिटल बोर्ड्स दिले. त्याच 4 दिवसापूर्वी पुण्यामध्ये दरवडे हायस्कूल म्हणून आहे तर सुद्धा साधारण मध्यम वर्गीय मुलांचं म्हणजे ज्यांचे पालक जरा थोड्याशा
इन्कम खालच्या ग्रुपमध्ये आहेत तर त्यांना आम्ही 7 डिजिटल बोर्ड्स आता दिले आणि माझा असा प्रयत्न होता की मराठी शाळांना द्यावे. इंग्लिश शाळांना काय सगळेच देतात, सगळंच तिथे वेल फॅमिलीमध्येच मुलं येतात, पण जिथे मराठी मीडियम आहे आणि आपण एकीकडे म्हणजे म्हणतो की मराठी मला मराठीचा अभिमान आहे, मराठी शाळा चालायला पाहिजे, पण आपण प्रत्यक्षात काही करत नाही. अशा करता मी म्हणलं आपण त्यांना डिजिटल बोर्ड द्यावा ज्यायोगे मुलांचं शिक्षण आणि मुलांना शिकवणं, शिक्षकांना शिकवणं सोपं जाईल. तर आता 4 दिवसापूर्वी ते इन्स्टॉल करून तिथे त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि सगळे इथे जमेल तिथे आम्ही थोडंसं योगदान आमचं देऊ. ही फार महत्वाचा त्याचा सर्वांचा पैलू आहे आणि मला थोडं साताऱ्याला सांगावं असं वाटतं की साताऱ्यामध्ये सुद्धा सध्या सिद्धार्थ सामाजिक संस्थामध्ये कन्सेप्ट झाला होता. तर जावळी तालुक्यातल्या दुर्गम शाळांमध्ये ते सॅनिटरी पॅड देतात आणि जाळून देतात. तर अशा प्रकारे आपण सुद्धा आता जेव्हा आपल्या आर्थिक देवता आहोत तर मला असं वाटतं की बागेश्वर मॅडमचं खूप उपक्रम राबवला असे आपल्याला काही आज आपण हे आघात आणि नाटकाच्या आधी तुम्हाला फ्रेश व्हायचं असतं, थोडंसं मनाची उजळणी करायची असते, पण तरी तुम्ही इथे आलात जरी फार फार आभार पडत असेल नंतर की वेगळा उपक्रम झाला आणि सातारकरांना हा निश्चितपणे हा फीडबॅक आता बहुत प्रसिद्धीमध्ये जाईल. तर आपण असं थोडा यावं असं कविता आहे 3 मिनिटं आहे त्यामुळे असं आहे. आणि उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनाचा आणि सातारा सुद्धा कार्यक्रम आहे. तर महिला दिनाला त्यांची जे कविता गाऊन आपल्या मुलांना समारोप करणार आहे. नंतर मग फार्मल आभार प्रदर्शन मुकुंदराव फडके. उद्याच महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने माझा जो आषाढ काव्य संग्रह आहे त्यातली एक कविता जी आहे ती महिला दिनाच्या निमित्ताने मला सादर करावीशी वाटेल. त्याची बॅकग्राऊंड थोडक्यात अशी आहे. माझ्याकडे कामाला एक मुलगी यायची आणि ती असं भजरी साड्या काय दाखवून मागण्या हातभर आणि पायामध्ये जोडली विरवली अशी काही करून यायची. तर मी तिला एकदा सहज म्हणलं मला मला येतच तर एवढी नटून काय येतोस. म्हणजे नाही आमच्याकडे चालत नाही असंच यायला लागतं. असं यायला लागतं म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे तुला जर कन्व्हिनियंट नाही आहे तर तू का येतस, तुझ्या कन्व्हिनियंट कपडे ते घालून ये सुटसुटीत आणि एवढे दागिने घालून म्हणजे सगळं खराब नाही का तिथे. तर ती म्हणजे आमच्याकडे चालत नाही, माझ्या सासूबाईला नवऱ्याला चालत नाही, मी अशीच येणार. त्याच्यावर तर मला ती कविता सुचली. कवितेचं नाव आहे नातं. कवितेचं नाव आहे नातं. तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म अटीने सांगितलं बोलताना माझं काहीतरी चुकलंय. तुझ्या कपाळावरच्या सूक्ष्म अटीने सांगितलं बोलताना माझं काहीतरी चुकलंय, पण तुला आवडेल असंच मी बोलायचं का. तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं, तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं वागताना माझं काहीतरी बिनच नाही. तुझ्या तीक्ष्ण नजरेने मी ओळखलं माझं वागताना काहीतरी बिनसलंय, पण तुला आवडेल असंच मी वागायचं का. तुझ्या तिरप्या कटाक्षाने मी हेरलं, तुझ्या तिरप्या कटाक्षाने मी हेरलं माझा पेहराव तुला आवडलेला नाही, पण तुला आवडेल असाच पेहराव मी नेहमी करायचा का. तुझी मर्जी सांभाळताना माझी फार धावपळ होत असेल तर आपल्या ह्या नात्याचा अर्थ तरी कोणी सांगू शकेल. नवरा बायको, मित्र मैत्रीण, प्रियकर्ते आणखी काही. जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते. जगातल्या प्रत्येक नात्याला एक काळी किनार असते. म्हटलं तर धूसर, म्हटलं तर स्वच्छ दिसते. तसंही प्रत्येक नातं नावाच्या कुंदणात बंदिस्त करण्याची गरजच नाही. तसंही प्रत्येक नातं नावाच्या कुंदणात बंदिस्त करण्याची गरजच नाही. नाव असलं किंवा नसलं तरी काही नात्यांमध्ये परतही पडत नाही. एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ. एकदा नावांच्या जंजाळातून नात्यांना मोकळं करून बघ. जगातल्या प्रत्येकाकडे फक्त माणूस म्हणून बघ.
करंजीकरांनी बसल्या जागी आम्हाला काही हजार वर्षांचा इतिहास आणि अमेरिका ट्रम्प, आता खरं ट्रम्प 2 कारकीर्द सुरू झाली त्यामुळे त्यांनी तसा पण अभ्यास केला असेल आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन हे जे ट्रम्पचं सूत्र आहे त्यामुळे अमेरिका ग्रेट नाही पण संपूर्ण जग कसं होईल कुणाला माहित नाही. या संदर्भात तुम्ही खूप चांगलं विवेचन केलं त्याबद्दल तुमचे पण आभार. आणि संदीप श्रोत्री आणि श्रीराम नांदल यांनी दोन्ही आपल्या सत्कार वृत्तीला चांगल्या प्रकारे बोलतं केलं, त्यांचा प्रवास उलगडून दाखवला. त्या दोघांचे आभार. आजचे जे आपले स्थानिक सत्कार वृत्ती आहेत ते आवर्जून वेळ काढून आले, शेवटपर्यंत थांबले. रवी रामदास, संतोष पाटील, डॉक्टर निलेश माने, त्या सर्वांचे आभार. या सर्व कार्यक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल श्री चिटणीस आता मागे बसले त्यांचा आभार. नेहमी ते पुढे असतात आणि कार्यक्रमाला मागं पाठिंबा देत असतात, त्यांचे पण आभार. त्यामुळे या सर्वांनी खूप जणांनी परत एकदा सर्वांचे आभार. अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहावं. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या साहित्यिक गप्पा कार्यक्रमाचं अनौपचारिक निमंत्रण डॉक्टर करंजीकरांनी स्वीकारलेलं आहे, ते निश्चितच पुढे येतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.